पाहुनी श्रीमुख देईनालिंगन जिव्हे निंबलो नवतरीन पुसता सांगेन हितगुज मात बैसोनी कांती सुख गोष्टी तुका म्हणे यासे न लावे उशीर माझे अभ्यंतर जाणून या दावे रूप मज गोपिकार मना ठेवीन चरणावरी माथा विठ्ठल ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वते नमः ओम श्री उमाईश्वराभ्याम नमः ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकं प्रथमन
संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांभोज तेजस पुरदिक प्रदेशम विदिंद्रात देवी सदा सूयमानं समाधिस्थ मूर्तिं ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे श्री नमस्कार आता मस्तक हे पाया ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तुदी वैसे करी दावी रूप मज गोपिकार मना ठेवीन चरणावरी माता प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग धर्मनिष्ठ तत्वनिष्ठ एकनिष्ठ ब्रह्मनिष्ठ जपनिष्ठ तपनिष्ठ नामनिष्ठ असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु पांडुरंगाचे निस्सिम भक्त तनाने मनाने धनाने श्रीमंत असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे सेवा किम निमित्त आहे तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे सेवा किम निमित्त आहे कारण तुमच्याच गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील जागराच्या दिवसाची सेवा आपल्या सर्व गाव ग्रामस्थ मंडळांनी आपल्या गावामध्ये असणारे सर्व चव्हाण जाधव मुळीक आहे ना या सर्व ग्रामस्थांच्या तर्फे सर्व कार्यकर्त्यांच्या तर्फे आज सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। सप्ताहाबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर नियोजन आहे आणि साथीसाठी असणारे आपल्या गावात 9 दिवस राहणारे साधक मंडळी आहे ना ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे ब्रह्मचारी सर्व साधक मंडळी आहेत सर्व साधना करणारे आहेत अभ्यास करणारे आहेत गात्याचं पारायण करणारे आहेत गात्याचं चिंतन करणारे आहेत ज्ञानेश्वरीचे चिंतन करणारे असे संत साधक वृंद आपल्या गावासाठी लाभलेले सर्वांनी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आणि यांचे सर्व असणारे आमचे परम मित्र परम स्नेही परम आदरणीय असणारे झिरपवाडीचे सर्व संस्थापक अध्यक्ष असणारे विजय महाराज खूप सुंदर असं त्यांनी मुलांना या ठिकाणी काय होतं काही ठिकाणी सप्ताहाला जात असतो त्यावेळेस सगळे असतात बरं का पण टाळ वाजवत असतात सगळं असतात पण तोंडाने म्हणतच नाही हा अभंग नाही विठ्ठल विठ्ठल नाही काय नाही पण मी आज पाहिलं आहे ना काय म्हणतात ते हिंदीमध्ये दिल खुश हो गया आहे ना वा वा टाळ्या वाजवायच्यासाठी खरंच आपण पहा आपल्याला जर आपलं जर लेकरू असेल तर आपण त्याला सकाळी उठायला नको झोप वाजवून उजाडले नाही आहे ना सकाळी 5 वाजता 6 वाजता एवढ्या लवकर कुठे उठतात का आहे ना सकाळी लवकर म्हणलं तर आपल्या इथे 9 वाजता लवकर उठतो आपण आहे का नाही असं असतं साधक मंडळींना 3 वाजता 4 वाजता उठावं लागतं साधना करावी लागते काकडा करावा लागतो पक्वादाचं प्रॅक्टिस आहे यानंतर 9 ते 11 कीर्तन दिवसभर चिंतन शाळा अभ्यास करायचा आणि संध्याकाळी ते मी सगळं भोगलेलं आहे मला माहित आहे त्याच्यामुळं विद्वदेव विजानाती विद्वज्जनस्य परिश्रमम है ना विद्वान विद्वत एव विजानाति
विद्वानच विद्वानांचा परिश्रम जाणू शकतो, कारण त्याने ते भोगलेलं असतं. आम्ही ऋषिकेशला होतो त्यावेळेस आम्ही असंच अभ्यास करायचो. मला खूप धन्यता वाटली खरंच, एवढ्या लहान वयात एवढं मोठा हे सगळे साधक मंडळ आहे. खरं तर आपण गावामध्ये आल्या आरतुर बोलतो, पण आरतुर नाही बोललं पाहिजे. हे सगळे माऊलीची रूप आहेत, तुकारायांची रूप आहेत, साधक मंडळ आहे. गावोगाव बोलवून आहे ना त्यांच्याशी प्रेमानं आदरानं 9 दिवस वागलं पाहिजे आपण. असो सुंदर असं नियोजन आहे आणि मला सर्व ग्रामस्थांच्या तर्फे तुमच्याच गावातील असणारे चव्हाण सर, चव्हाण महाराज यांचा फोन आला. त्यांना म्हणलं काय नाही, हरकत नाही, आपण येऊ. सर्व सुंदर असं 40वं वर्ष आहे आणि या 40 वर्षामध्ये जवळपास 8 चोक 32 320 महाराज तुमच्या गावाला येऊन गेले. म्हणजे 320 महाराजांना तुम्ही काय केलं असेल आहे ना, उघडून दिला असेल आहे ना. मी आता त्यातला कितवा नंबर लागतोय काय माहित आहे ना. असो आणि 40 वर्ष म्हणजे माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय विद्वान मंडळी या ठिकाणी आले असेल है ना. खूप चांगलं तुमच्या गावाला 40 वर्षापासून संतांचं पदस्पर्श झालेलं. आपण त्या योग्य काही आले असतील संत जन तुमच्या जनाला या मिऱ्याच्या वाडीला है ना येऊन गेले असतील. फलटण तालुक्यातील गाव, फलटण तालुकाच ना है ना. फलटण तालुका म्हणजे शूरवीरांचा, सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा आहे ना. उगत नव्हती सातारा राजधानी होते है ना. आणि मला थोडं चरित्र सांगायचे, काही तरुण मंडळ दिसत ना ते काय माहित असं. मग तरुण मंडळ असली तर जरा बरं वाटतं थोडस धर्मावर बोलाय. नाहीतर काय आता गेले गेले फुलं कोंबे दिलेली असल्यावर देवाला वाहन पण काय उपयोग नाही. जरा फुलं जर फ्रेश असली तोडलेली असली तर बरं वाटतंय ना. तरुण मंडळी कसं आहे माहिती आहे का, मला आता बोलायचं होतं खरं पण असं विषय टाळतो मी. असं मिऱ्याची वाडी आहे ना, या मिऱ्याच्या फलटण तालुक्यातील मिऱ्याची वाडी आणि या मिऱ्याच्या वाडीनं संसारावरती मिरे वाटले महाराज. संसारावरती मिरे वाटले आणि परमार्थाचा पाया गेली 40 वर्ष उभं केलं. धन्यवाद तुम्हा सर्वांना. तुमच्यासाठी एकदा तुम्ही स्वतः टाळ्या वाजवून द्या. वा 40 वर्ष अखंड तुम्ही हरिनाम चालू ठेवले. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे महाराज. ऐकून घ्या, काय काय गावातले सप्ते बंद झाले. एकाचे 2 झाले, 2चे 3 झाले ना आता 3चा 1 पण नाही राहिला. पण तुमच्या गावात गेली 40 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि एकच आहे, सगळं गाव एक होऊन करते. वा काय पंक्ती आहेत, काय पंक्ती भारी आहे. मी मगाशी पाहिलं सगळ्या मंडपामध्ये पंक्ती होत्या. वा 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 गाव जीवन असं पाहिजे, एकी पाहिजे, एकीचे बळ पाहिजे. नाहीतर आज हो का ऐका, धर्म जर कमकुवत झाला तर तुमचं काय, आपण आता आपल्याला चिंता फक्त रोटी कपड़ा मकान इनकी चिंता छोड़कर धर्म को मजबूत करो. क्योंकि धर्म जहां पर कमजोर हो जाता है वहां पर रोटी छीन ली जाती है, कपड़े उतार लिए जाते हैं और मकान जला दिया जाता है. उदाहरण आता तुम्ही पाहिलंय, उदाहरण पाहिलंय कुठलं, बांगलादेश मधलं पाहिलंय ना. रोटी छीन ली गई, कपड़े उतार लिए गए और मकान जला दिए गए. मग ज्यावेळेस धर्माचं कार्य असते त्यावेळेस आपल्या सर्वांना एकत्र यावं लागते माहितीये का. मला आता अवंतर विषय बोलायचा नाही पण घेतो थोडासा. कसं आहे, काळाची गरज आहे. धर्मावर बोललं पाहिजे, अध्यात्मावर ह्याच्यावर तर बोलतोच आपण, पण धर्मावर बोललं पाहिजे. छावा बघितलं का सर्वांनी? छावा नसेल बघितला तर गावात आला सत्ता काला झाल्यावर गावाला दाखवा छावा. छावा पिक्चर बघितल्याशिवाय धर्म काय कळणार नाही. तरुण मुलं आहेत का नाही गावामध्ये? छावा आहे. जरा पुढे बसली तर बरं होईल. मला सांगा, या की इकडे या. आपण नुसती चंद्रकोरच लावायचे असं थोडीच असते. या मावळ्यानो, या पुढे या. या दौर पाहिजे तुम्ही. चाणक्य नीती, जनकस्य अपत्यमिती चाणक्य. चाणक्याचं मूळ नाव कुणाला माहितीये का? माहितीये का चाणक्य? तुम्हाला हिस्ट्री मध्ये असेल. हिस्ट्री आहे ना, इतिहास आहे ना तुम्हाला. इतिहास 10वी 12वीला इतिहास आहे ना. इतिहासात चाणक्याचं नाव कोणाला माहितीये का? इथे चाणक्य कोण होते? बरं, भारताचं अर्थशास्त्र कोणी लिहिलं? कौटिल्यनं. कौटिल्य कोण होता? चाणक्यच होता. त्याचं मूळ नाव काय? विष्णुगुप्त. विष्णुगुप्त. ज्यानं नाव चाणक्य का पडलं? चनकस्य अपत्यम. चनकचा मुलगा म्हणून त्याला चाणक्य. संस्कृत मध्ये व्याकरणात एक सूत्र आहे, तस्य अपत्यम. अपत्यम अर्थ ऊन प्रत्यय होती, अपत्य अर्थ प्रत्यय होतो. त्या अपत्य अर्थामध्ये जसं वसुदेवस्य अपत्यम वासुदेव, दिते हे अपत्यम दैत्य, तसं जनकस्य अपत्यम चाणक्य. विष्णुगुप्त हा जनकाचा मुलगा, त्याचं नाव चाणक्य. पण पूर्ण भारताला एकत्र करण्यासाठी त्याने काय केलं? चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं. त्यानं कौटिल्य
कौटिल्य त्याचा कूटनीतीचा वापर केल्यामुळं कौटिल्य दुसरं नाव पडलं आणि त्यांनीच आपलं अर्थशास्त्र लिहिलंय चाणक्याने कौटिल्याने. अशा असणारे चाणक्य कशावरून विषय निघाला आपला चाणक्याचा कशावरून निघाला? चाणक्य कसं काय आलं? चाणक्य हे जे होते ना मी सांगत होतो धर्माबद्दल लिहित असताना चाणक्याने काय सांगितलंय? तरुण पिढी हे काय आहे भारताचं भविष्य आहे. चाणक्य काय म्हणतो? तरुण पिढी कुठल्याही देशाचं भविष्य. देशाचा जर विकास व्हायचा असेल तर तरुण महत्वाचे आहे, तरुण पिढी महत्वाची आहे. कारण तरुण पिढी जी आहे ती भारताचं भविष्य आहे. काय ऐकून घ्या, तरुण पिढीनं काय केलं पाहिजे? अशा कामाला सहकार्य तर तुमचं आहे, पण याच बरोबर आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. धर्म अर्थ आता ऐका. साधन चतुर्दश संपन्न आपण ज्यावेळेस म्हणतो विवेक वैरागी समाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षु त्यामध्ये एक धर्म अर्थ काम मोक्ष धर्म नावाचा प्रकार येतो. धर्म काय आहे? धर्म या ठिकाणी काय? धर्म म्हणजे काय? धर्मच आपल्याला माहित नाही. संबंधस्य अधिकारस्य विषयस्य प्रयोजन. जसं ग्रंथ शिकताना संबंध अधिकारी विषय प्रयोजन पाहिलं जातं त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. म्हणजे त्याला विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती म्हणजे शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान आणि मुमुक्षु हे पाहिजे. मग धर्म अर्थ काम मोक्ष यामध्ये पहिला आहे धर्म. आणि ऐका तुमची गरज आहे भारताला आपल्याला एकत्र होण्याची गरज आहे. हे गावोगाव सप्ताह का करायचा हेच माहित नाही. सप्ताह म्हणजे लोकांना वाटतं नुसतं भजन नाही. सप्ताह म्हणजे भजन तर आहेच आहे त्याबद्दल बरोबर धर्माची जागृती करणे हे महत्वाचं काम. धर्माचे करणे पाखंड खंडन. मी तुम्हाला काल बोलावलं ऐकून घ्या. त्याच्यामुळे कारण धर्माचं पालन कराय. ऐका ही तुम्ही इथं कीर्तनाला बसण्यासाठी कुणीतरी नव्हे बऱ्याच कितीतरी जणांनी आपल्या देहाचं काय केलं या ठिकाणी आहुत्या दिल्यात. छावा पिक्चर बघितला असेल तर आपल्याला थोडस दाखवलं आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मवीर पुत्र संभाजी महाराज आपल्याला थोडीशी पिल टुकली आणि रक्त आले एक ठेव तर आपल्याला नको नको होते थोडेसे रक्त गेले तर. मग त्या धर्मवीरानं 40 दिवस रक्ताचा ठेव रक्ताच्या अशा धारा लागत होत्या. कशासाठी? व तुमच्या कपाळाला गंध असावा आणि तुम्ही या ठिकाणी धर्म मंडपामध्ये येऊन बसावं. काय त्यांना काय धर्मांतरण करू शकले नसते का? किती वापर होते त्यांच्या पुढं, किती वापर होते. आता पक्षात एक वापर ठेवली की लगेच पक्ष चेंज होतोय आहे ना. हा पक्ष विपक्ष सगळे पक्ष एकत्र येऊन नवीन पक्ष निघतोय. त्यांच्या पुढे किती वापर होत्या आल्या होत्या. लग्नाच्या आल्या, धर्मांतराच्या आल्या, राजाच्या आल्या. पण केवळ आणि केवळ हे आपलं कार्य, आपलं देश, आपलं भवितव्य, आपलं भविष्य, आपला धर्म टिकवण्यासाठी त्यांनी काय केलं? 40 दिवस अंगामध्ये जोपर्यंत रक्त आहे ना रक्त सांडत होतं 40 दिवस. विचार करा आपला एक थेंब जर रक्ताचा पडला तरी एवढ्या यातना होतात. महाराज तुम्ही तर 40 दिवस रक्ताच्या धारा ठोकल्या होत्या. किती यातना झाल्या असतील तुम्हाला. आपल्याला ती ठेच लागली तर आपण आई 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 करून ओरडतो. पण ज्यांची नका धर्मासाठी उपसली गेली किती यातना झाल्या असतील विचार करा. आपल्या जिभेला साधी चटणी लागली तर आपण पाण्याची धार लावतोय. पण ज्यांची जीभच काढून टाकली असेल तरी जगदंब 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 म्हणत होते. कशाची पावर होती? नामस्मरणाची. राजे म्हणजे काही साधारण होते का? तोंडामध्ये सतत नामस्मरण जगदंब जगदंब नामस्मरणाची पावर होती. आपल्याला थोडस जाता येता काट्या लागला खर्चटलं तर काय होतंय आपण किती ओरडतोय. त्याच्या जखम लाव, बिटाटेन लाव, आयडेक्स लाव, काय लाव, कुठल्या कुठल्या क्रीम आणून लावतोय. 40 दिवस साल्ट सोडलं गेलं पण तोंडातून एक कशासाठी कुणासाठी?
त्यांना आपल्या धर्मावर विश्वास होता. तसं मला तुमच्याकडे बघून वाटतं तुम्हाला तुमच्या आपल्या धर्माचा विश्वास आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी 40 वर्ष गेले अखंड या ठिकाणी जगताय. कशामुळे? विश्वासामुळे. विश्वास आणि असाच विश्वास कुणाला होता? रामाजी पवारांना होता आपल्या राजांच्या बद्दल. कोण? रामाजी पवार. कोण होते रामाजी पवार? छत्रपती संभाजी महाराजांचे वीर मावळे होते. वीर आहे ना, वीर मावळे होते. असे मावळे होते. ऐका, वयाच्या 23व्या वर्षी किती जर लढाया केल्या होत्या. 14व्या वर्षी त्यांना 16 भाषा येत होत्या. आपल्याला एक नीट ना मराठी. आजकाल मराठी विषयच राहिला नाही. मराठी इंग्लिश मिडियमला मुलं असले की नीट मराठी ना, नीट हिंदी ना, नीट इंग्लिश ना, लय अवघड झाले. मराठी नीट नाही, शुद्ध मराठी बोला येत नाही. इंग्लिश तर सोडून द्या. आता आम्ही टीचर आहे, आम्ही इंग्लिश मिडियमला संस्कृत शिकवतो, आम्हाला माहिती. अर्ध हिंदी, अर्ध मराठी, अर्ध इंग्लिश मिक्स, काहीच कळत नाही. अगोदर मैं शिर्या, बाद में पोहा और बाद में उसकी कोई उपमाच नाही. ते कसलं आहे? अगोदर मैं पाण्यात शिर्या, बाद में मैं पोहा, उसकी उपमाच नाही. म्हणजे शिरा पण आणला, पोहे पण आणले. ही आपली भाषा. पण माझा सांगायचा मुद्दा काय आहे? आपल्याला 16 भाषा येत होत्या त्यावेळेस. 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. असे कोण होते? छत्रपती संभाजी महाराज. त्याने आपल्यासाठी केवळ बलिदान केले. जगू शकले असते अनेक. त्यांना तर पूर्ण तिकडले सरदार करत होते. जगातलं पहिला मराठ्याचा युवराज. मराठे फक्त सरदार म्हणून वागत होते, पण पहिले मराठ्याचे छत्रपती शिवाजी महाराज राजे झाल्यानंतर आपल्या मराठ्यांचा पहिला युवराज झाल्याचे म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज. त्याच्या अगोदर फक्त मुघलशाही, आदिलशाही सरदार म्हणून होते. आपले वतनाला होते, कामाला होते. पण त्यांचा विश्वास, राजांचा विश्वास धर्मावर होता, तसा मावळ्यांचा विश्वास राजांच्या वरती होता. मावळे राजांच्या अगोदर पणाला पण लावत होते. आणि औरंगाबादला सळो की पळो करून ठेवलं होतं कोणी? संभाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांच्या पेक्षा किती तर पुढची योजना आखणारे होते संभाजी महाराज. म्हणून तर काही आपल्यातल्यांनाच पटलं नव्हतं. कारण शिवाजी महाराज म्हणजे असं इग्नोर करायचे है ना, सोडून द्यायचे, जाऊ द्या. संभाजी महाराजांना आवडत नव्हतं. न्याय झालाच पाहिजे. मग काय, असे मावळे होते आणि असे राजे होते त्या काळात है ना. एकमेकावर विश्वास होता. आता विश्वासच राहिला नाही. कोणाचा कोणा विश्वास नाही है ना. त्या काळात विश्वास होते. आता विश्वासाचं सांगायचं म्हटलं तर बायकोचा नवऱ्यावर नाही, नवऱ्याचा बायको नाही आहे ना. काय लय अवघड आहे. तिकडे मला जायचंच नाही ना. विश्वासाकडे मला तिकडे नाही. मला राजांचं सांगायचे. राजांना आपल्या धर्माबद्दल अभिमान होता, म्हणून आपल्याला आपल्या धर्माबद्दल. मावळ्यांना राजांच्या बद्दल अभिमान होता. औरंगाबाद मध्ये औरंगजेबाची राजधानी बुराणपूर होती. बुराणपूर जी लुटायचं कोणी काम केलं नाही, पण संभाजी महाराजांनी ती बुराणपूर लुटलं ना औरंगाबादला. औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. आणि त्यावेळेस औरंगजेब सगळे सैन्य घेऊन महाराष्ट्रात आला. आणि महाराष्ट्रात आल्यावर सगळीकडे छापे मारू लागला. त्यावेळेस संभाजी महाराजांनी काय केलं? संभाजी महाराजांनी त्यावेळेस औरंगजेब इकडे आल्यानंतर संभाजी महाराज तिकडे सुरतला जाऊन तिकडे सुरत लुटाय गेले. सुरत लुटून आले आणि ते काय औरंगजेब इकडे लुटत होता. औरंगजेबला काय कळलं? तिकडे त्याच्या गावाच्या गावात लुटलो. औरंगजेब म्हणू लागला, काय करावं? आम्ही ह्यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. औरंगजेब काय म्हणाला? आम्ही ह्यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. ज्यावेळेस औरंगजेब आपल्या दारात होता त्यावेळेस संभाजी महाराज त्यांच्या घरातनं सोनं लुटून आणत होते. औरंगजेबाला काही कळना, म्हणून त्यानं पहिलं आक्रमण काही करो संभाजी महाराजांचा धर्म, त्यांचं जे धर्माबद्दल प्रेम आहे, त्यांच्या मावळ्यांना जो विश्वास आहे तो मोडून काढण्यासाठी त्याने सगळे सैन्य घेऊन महाराष्ट्रात आला. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्याने काय केलं? सगळ्यांची बैठक घेतली आणि म्हणाला, सांगा आता संभाजी महाराजांना पकडणं म्हणजे सोपं नव्हतं. कारण संभाजी महाराज औरंगजेबाला म्हणायचे, अरे औरंगजेब, वारा आणि मराठे कधी कुणाला सापडत नाही. औरंगजेबाला डायरेक्ट म्हणत होते, वारा आणि मराठे कधी कुणाला सापडत नाही. मग औरंगजेबने विचारलं सरदारांना, कैसे पकडा जा? अरे औरंगजेब काय म्हणायचं? सांबा म्हणायचंय ना, छत्रपती नव्हतं म्हणे. अरे सांबा को कैसे पकडा जा? त्यावेळेस त्यातला एक जण उठला आणि म्हणला, हुजूर है ना, हुजूर, इन मराठों की जान इनके गढ़ और किले में है, क्यों ना हम उनके गढ़ और किले जीत लेते. औरंगजेबला पटलं.
शाबाश शाबाश शाबाश। तो बताओ इनमें से सबसे पहला किला कौन सा, छोटा, सबसे छोटा और सबसे कम जिसमें सैनिक है, ऐसा किला कौन सा है? पहिल्याच घासाला खडा लागाय नको म्हणून त्याने काय केलं, सगळ्यात छोटा किला कुठला आहे ना, छोटा किला असल्यावर घ्यायला बरं। बताओ। त्यातलं एक जण उठला ना उठला, हुजूर नासिक के पास, वली के पास एक किला है, उसका नाम है, वहां पे भगवान रामचंद्र वहां पे विश्राम करने के लिए आते थे, वो किला है जिसका नाम है, वहां पे भगवान रामचंद्र की शेज है, इसलिए उस किले का नाम है राम शेज किला। औरंगजेब ने कितने सैनिक है? ज्यादा से ज्यादा 500 या 600 सैनिक हो गए। हुजूर किलेदार कौन है? रामाजी पवार है। किले पे कोई तोप है? नहीं हुजूर। तटबंदी है? नहीं हुजूर। और कुछ है? नहीं हुजूर। तो चलो ले लेते हैं किला। बघा औरंगजेब, कारण पहिल्याच वेळी जर किल्ला हरला तर सैन्यांचं मनोबल तुटतं, म्हणून त्यांना सगळ्यात छोटा असणारा किल्ला निवडला, रामशेज किल्ला। आणि रामशेज किल्ला निवडल्यानंतर कौन जाएगा, कौन जाएगा बताओ? शहाबुद्दीन खान उठला, हुजूर मैं जाऊंगा। शहाबुद्दीन शाबाश शाबाश शाबाश। कितने फौज चाहिए? 10,000। 10 नहीं, ये लो 20,000 की फौज लो। कब तक किला जीतोगे? कब तक किला जीतोगे? हुजूर नाश्ता करके जाता हूँ और दोपहर का खाना खाने के लिए वापस आता हूँ। कोण म्हणते? शहाबुद्दीन खान। त्याला माहित आहे 500 मावळे गडावर, गडावर तोफा नाही, काही नाही, तटबंदी नाही। ठीक है शहाबुद्दीन, ठीक है, मुझे पता है तुम अभी जाओगे और अभी आओगे। शाबाश, ये लो 20,000 की फौज। म्हणून शहाबुद्दीन गेला, किल्ल्याला वेढा टाकला, किल्ल्याला वेढा टाकला। मी फक्त विश्वासासाठी सांगतोय, मावळ्यांना किती विश्वास होता, कारण रामाजी पवार एकटा आणि 500 मावळे होते, पण त्यांना विश्वास किती होते बघा, 20,000 सैनिक होते। तर रामाजी पवार घाबरला नाही। मग काय केलं शहाबुद्दीन, सगळी फौज एकदम निघली गडावर निघाले निघाले निघाले। त्याला वाटलं तरी मराठ्यांची काय हालचाल नाही, किल्ले सैनिकांची काय हालचाल नाही, सगळे निघाले वर चालू लागले पार दरवाजा पुशाले। शहाबुद्दीनला वाटलं मराठी पळून गेले की काय। शहाबुद्दीन ओरडायला लागला, चलो आगे चलो आगे, ले लिया किला, ले लिया किला, चलो चलो। म्हणजे त्याला वाटायचं आता बिन लढतात किला घेतला, चलो आगे करून असं ओरडायचं जोरात। जोरात ओरडल्यावर कसं आहे, सैन्यांना थोडस, आता भारत पाकिस्तान युद्ध जर चालू असेल समजा, तर भारताचे जे कमांडो आहेत ते असे म्हणू शकतात का, सैनिको चलो आगे चलो आगे, म्हणू शकतात का? सैनिको आक्रमण, सैनिको आक्रमण असं म्हणू शकतात का? कमांडोचं कसं असते है ना, कसं असतात कमांडो? असं असते ना सैनिक कमांडो। ते नाजूक बोलल्यावर कसं व्हायचं? शहाबुद्दीन खान तसा, चलो आगे ले लिया किला है ना, असं करत खरंच त्यांना वाटलं जसे का जवळ आले तसे मराठी निघाले बाहेर। काही नाही केलं, मराठ्यांनी गोपणी घेतले। गोपणी माहित आहेत ना सर्वांना, जुन्या लोकांना, नवीन कोणाला नसतं माहित गोपणी काय। आता पहिली ज्वारीला ह्याला काय करायची, पक्षी ज्यावेळेस बसायचे त्यावेळेस गोपणी घेऊन मध्ये माता केलेला असायचा, गोपणीनं मारायचे खडं। आता नवीन मुलांना तसलं काय माहित नाही, कारण आम्ही ज्वारी काढायच्या त्यावेळी भलेरी म्हणायचं आहे ना, भलेरी दादा भलेरी भलेरी असायची गाणं आहे ना। मग त्यावेळेस काय झालं, जशा गोपणी काढल्या मराठ्यांनी गर 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 जी सुरुवात केली शहाबुद्दीनच्या सैन्यात सांगण्याची, कुणाची टोकी फुटली, कुणाची शहाबुद्दीनला जे खडा लागला जोरात, आणि तो म्हणाला कैसे मराठी पत्थर शिकलते, शहाबुद्दीन कैसे मराठी पत्थर शिकलते। शहाबुद्दीन पाठीला पाय लावून खाली तंबूत, सगळीकडे तो गेला, संध्याकाळी तंबूत शकत बसलाय, कैसे मराठी। त्यातला आता क्या किया जाए क्या किया जाए क्या, त्यातला एक जण उठला। अशा वेळी पुन्हा पुन्हा उठतं तर काहीतरी नवीन कल्पना, हुजूर ऐसा करते, बोलो बोलो कैसा कर। काल आपण चालत चालत गेलो होतो, त्यांना आपण दिसलो, आज आपण सरपटच जाऊ, म्हणजे आपली डोकी दिसणार। वाह, मग चलो कोई बात, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। दुसरा दिवस उजाडला, निघाले सरपटत निघाले मावळे। आता सरपटत निघाले, मराठ्यांची काय हालचाल नाही, काय नाही काय नाही। जवळ आले, दरवाजा थोडा जवळ राहिला, शहाबुद्दीन वाटला आता तर गेले। मग शहाबुद्दीन ओरडला, चलो आगे ले लिया किला, ओरडायला लागला, चलो आगे ले लिया किला। आणि
आणि जसं जवळ आले तसे मराठ्याने दरवाजा उघडला आणि रातभर दगड मोठी गोळा करून ठेवली होती. एक एक दगड ढकलला आणि जसा का दगड बघितला हे जे सरपटणारे प्राणी होते कायमचे सरपटे झाले. शहाबुद्दीन कसा तरी जीव वाचून खाली संपूत आला. आता त्याला काय कळना, काय करावं कळना, डोकं चालना. त्यानं म्हणला आता काय करायचं, आता तोफा लावायचा. आणि त्याच्या तोफखान्याचा प्रमुख होता मोहम्मद खान. मोहम्मद खानला म्हणा अभी क्या भी तोपे जला, अभी क्या भी तोपे लगाएंगे. मोहम्मद खान म्हणला नहीं हुजूर, रात में जो हम तोप जलाएंगे लगा देंगे तो हमारे ऊपर आके हम सुबह सुबह लगाते हैं. शहाबुद्दीन खान ने वाटलं ठीक है हम सुबह लगा देंगे, तब तक क्या करो आप सुबह का इंतजार करो. आणि त्या रात्री सगळी काय झाली छावणी झोपून गेली. कधी ज्या दिवशी तोप दुसऱ्या दिवशी सकाळी लावणार आहे त्याच्या आदल्या रात्रीला झोपून गेली. झोपून गेल्यानंतर त्याच रात्री 101 मराठी वरून खाली आले आणि ते झोपलेले असते आणि छावणीत घुसले. मारामारी शहाबुद्दीन उठला, कोण था तो शाब्दों, कौन था? मराठे थे हुजूर. कहाँ गए? निकल गए हुजूर. हाँ तुरंत निकल भी गए. हाँ हुजूर. अब क्या भी तोप लगाओ. हुजूर थोड़ा रुको, अभी थोड़ी देर बाद उजाला होने वाला है. सकाळ झाली, लावली तोप लावली. शहाबुद्दीन खान उभा आहे, ऑर्डर दिली त्याने लगाओ तोपे. आणि मोहम्मद खान मसाला आणली, तोपीची वात लावणार. लावाय निघाला तेवढा मोहम्मद खान वरनं पाहतोय. तो म्हणू लागा तोपे पिचलो, तोपे पिचलो, तोपे पिचलो, तोपे पीछे लो. आपल्या सैनिकांना काय म्हणा, तोपे पीछे लो. शहाबुद्दीन खान वरला क्यों तोपे हुजूर, ऊपर से गोला बारूद हो रहे. तूने तो कहा था ऊपर तोपे नहीं है, कहां से आए थे? तो सरदार म्हणतो हुजूर मराठों के पास तोपे नहीं है, किंतु मराठों के पास दिमाग तो है ना. मराठों के पास दिमाग तो. मराठे कधी रडत नाही बसले, मराठे लढत बसले. रडत नहीं बसले. तो कैसे बनाए तोपे? उन्होंने लकड़ी की बनाई और जानवरों की उनको क्या किया, उन्होंने चमड़ा लगा दिया. ठीक है तोपे. लेकिन गोला बारूद कहाँ से लाया? गोला बारूद कहाँ? तो रात में छापा किस लिए हुआ था हुजूर? मतलब हमारा ही गोला बारूद दे गया. हा हुजूर. शहाबुद्दीनला डोकं चालना. जो सकाळी नाश्ता करून दुपारी यायला गेला होता शहाबुद्दीन खान, 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 2.5 वर्ष झालं. औरंगजेबचं पत्र आलं, शहाबुद्दीन खान तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आ जाओ आप. बघा रामाजी पवारला किती विश्वास होता आपल्या मावळ्यांच्यावर. मग अब कौन जाएगा? फतेह खान उठला, हुजूर मैं जाऊंगा. शाबाश फतेह खान, तुम्हारे नाम में ही फतेह, तुम्हारे नाम में ही फतेह. बस 1 किला मुझे जिता के दे दो, बस 1 किला है ना, बस 1 जीत हमें चाहिए, 1 जीत, फिर हम देखते हैं. फतेह खान परत 20,000ची फौज घेऊन आला. फतेह खानला पण काही कळना. मग कोणीतरी फतेह खानने मीटिंग घेतली, क्या किया जाए. त्यातनं एक जण उठला. बघा कधी कधी आशय देणारे भरपूर असतात. कधी कधी काय होतं, ज्यावेळेस मिटिंगा भरतात सप्त्याच्या, त्यावेळेस पैसे देणारे असतात, काम करणारे असतात, कष्ट करणारे असतात, आणि या तिन्ही पैकी जे चौथी असतात ते तिसरीच वाट काढतात. तसा एक जण उठला, म्हणजे त्याचं पैसे देणं नाही, सप्त्याला वर्गणी देणं नाही, कष्ट करायचं नाही, तर काय करायचं नाही, पण काय न करतात. तुम्ही असं करा, शो महाराज लावा शोभो आणा, ह्या बॉचा खेळ घ्या. खेळ आहे काय? काय द्या, जाऊ द्या. मग फतेह खान आहे ना, त्यातला एक उठला, हुजूर हम उनके सामने एक नया किला बनाते हैं और उस पे तोप डाल के आक्रमण करते हैं. फतेह खानला तो विचार पटला. 6 महिने तिथे लाकडं कापत होता, जंगल होतं. 6 महिने लाकडं कापून
तिनं असा मोठाच्या मोठा लाकडाचा दबदबा तयार केला आणि त्याच्यावरती तोफा ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी तोफा चालवणार त्या रात्री पुन्हा 101 मराठे खाली आले. सपासप सपासप वारा केल्या आणि निघून गेले. प्रत्येकानं कोण था कोण था कोण था? मराठे थे हुजूर. कहा गए? निखोल गए हुजूर. कोई बात नहीं, हम सुबह देखते. फतेह खान ने सकाळी सकाळी लावलं लगेच. फतेह खान ने लावलंय लगाव तोफे आणि तोफा लावाय जाणार तेवढाच आवाज आला आणि त्यांचा लाकडाचा 6 महिन्याचा जो दबदबा किल्ला बनवला होता सगळा खाली आला. कसा काय? कारण त्या रात्री मराठ्यांनी त्याच्या खाली सुरुंग लावली होती. सुरुंग 4.5 वर्ष तो किल्ला जिंकता आला नाही. शेवटी अजिंक्यच राहिला. एवढा विश्वास होता. एवढा काय होता? विश्वास होता आपल्या राजांना, राजांच्या मावळ्यांना. उगाच मैत्री असावी तर कवी कलशागत असावी, नाही तर मित्र मित्र चालले कुठं एखाद्याला पकडलं की दुसरा गायब, अशी मैत्री. कवी कलश कोण होते? महाराज होते. पण आपल्या सवय लावले. आपली माणसं काय करतात? आपली माणसं आपल्याच माणसाला आपल्याच मातीत गाडतात. आपलीच माणसं असते. महाराजांना पकडून देणार कोण होते? कवी कलश काय मैत्री होते ना. अशी मैत्री, असा विश्वास पाहिजे है ना. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीरों में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है. कवी कलश छंदो का मत्स्य छावा दावा बर का. काल्याचं कीर्तन झाल्यावर ना एक दिवस संध्याकाळी छावा दावा बघू द्या. छावा सर्वांना बघू द्या. काय छावा आहे ना. एकदा बघा तुम्ही. मला एवढं सांगा वेळ नाही, कारण वेळ झालेला. मला कीर्तना अभंगा पण बोलायचं. मी खरं तर अवांतर विषय घेत नाही, पण धर्माचा विषय असला की मी नक्की बोलतो. बऱ्याच ठिकाणी बोललोय, मला काही घेणं नाही. अरे बघा बाकीचे धर्म त्यांची किती संस्कृती पाळतात. शुक्रवार असेल तर टोप्या घालून नमाजाला जातात. रविवार असेल तर चर्चला जातात, प्रेयर करतात. आणि आपली सप्ताह असेल तर हरिपाठाला. एक कुठे चालला तिकडे जो त्या वाचना दिला लागायला हरिपाठानं कुणाचे बरे झाले आपलेच असतात ना का. त्यांची माणसं आपल्याला म्हणतात का? त्यांना त्यांच्या धर्मावर अभिमान आहे, मग आपल्याला नको. चुका पोरांच्या नाही, चुका त्यांच्या आईबापाच्या. कधी आईबापानं मंदिर दावलंच नाही. आईबाप नुसतं अभ्यास कर, शाळेचा अभ्यास कर, दिवस रात त्याला नुसताच अभ्यास. मग त्यानं दुसरा अभ्यास सुरू केला मोबाईलवर. मग मी माझा अभ्यास मोबाईलवर करतो. मग मोबाईलवर अभ्यास करता करता त्याची चॅटिंग चालू झालं आहे ना. दुसराच अभ्यास झाला तर बरोबर का? आहे का नाही श्री? मोबाईलवर अभ्यास. मोबाईल आता देऊ नको अवांतर विषय घ्या ना. ऐका, माझं खरंच तुम्हाला म्हणजे चरण दोन्ही हस्तक आणि एक मस्तक ठेवून तुमच्या चरणावर ठेवून तुम्हाला विनंती आहे. धर्मासाठी एक दिवस तरी द्या. हप्त्यातनं एक दिवस धर्मासाठी द्या. बसा मंदिरात बसा, निवेदन करा. आपण आपला धर्म कसा वाढवू, मुलांना संस्कार कसं देऊ. आज त्याच्यामुळे तर अनाथ आश्रम का वाढले? ते संस्कारच नाही. मला मांडायचं नाही, जाऊ द्या. त्याच्यामुळे राजाने आपल्यासाठी एवढं केलं, मग आपण त्यांच्यासाठी करू शकत नाही का? एकदा राजांच्यासाठी. आणि विशेष म्हणजे आज 5 एप्रिल 1663 साली पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. तुम्हाला लक्षात आणून देतो. शाहिस्ते खानाला पहिलं सर्जिकल स्ट्राईक शिवाजी राजांनी त्यावेळेस केलं होतं. 5 एप्रिल 1663 साली. माहित आहे तुम्हाला? आजच्या दिवशी झालं होतं. प्रत्येक दिवसाचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. मग अशा ह्या शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची एकदा सर्वांनी घोषणा करायची. सर्वांनी असं हात पकडून आहे ना. पकडा. आदर पाहिजे आपल्या धर्माविषयी. आदर असं जोरात मारलं तरी खोकला नाही. अजून आदर पाहिजे. असं 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 एकदम
आता अभंगाकडे वळू. माझं एक महत्वाचं बोलणं तुम्हाला सांगायचं होतं ह्यासाठी. आता आपण अभंगाकडे येऊ. ऐका, या अभंगातून तुकोबराय मागणी मागतात. आहे ना, आज आपण एक मागणी मागायची. तुकोबरायने मागितली तशी आपण आपल्या धर्मासाठी एक मागणी मागायची. हे पांडुरंगा, 9 दिवस मी परमार्थ केला, 9 दिवस सप्ताह केला, यात आम्हाला काय दे. या सप्ताहातून आम्हाला आमच्या धर्माबद्दल अभिमान राहू दे. आणि ज्यावेळी धर्मावर संकट येईल तिथे 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 माझ्याकडून त्या धर्मासाठी बलिदान होऊ दे. कारण धर्मो रक्षती रक्षत है ना, धर्मो रक्षती रक्षत. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. म्हणून आपल्याला पण एक मागणं मागायचे है ना. तुकोबरायाने या अभंगातून मागणं मागितलं. काय मागितलं मागणं आहे का? तुकोबराय नाही या अभंगातून 2 शब्दांच्या जे आपल्याला हवं आहे ते घ्यावं, जे गरजेचं आहे ते घ्यावं, जे अपेक्षित आहे ते घ्यावं, जे आवश्यक आहे ते घ्यावं. बाबा 1 2 3 4 5 कुत्रे आले. उद्या कोणी म्हणायला नको शास्त्रींच्या कीर्तनात कुत्र सुद्धा नव्हतं, 5 आले. या अभंगातून त्यांना जे आवश्यक आहे ते मागतात आणि त्या आवश्यकाला जे प्रतिबंधक आहे त्याला मात्र नाकारतात. त्यामध्ये दोघांचा समावेश आहे. जे त्यांना अनावश्यक आहे त्याला मात्र नाकारतात आणि जे त्यांना पाहिजे त्याला मात्र काय करतात, ते काय करतात, मागतात. आग्रहानं अठ्ठानं मागतात. काय मागतात? मी भक्त तू देव. ऐका, आणि त्याला जे प्रतिबंधक आहे त्यात दोघं नको. ब्रह्मज्ञान देव मला ब्रह्मज्ञान नको. आत्मस्थिती भाव देव मला आत्मस्थिती भाव पण नको. मग काय पाहिजे तुला? मी भक्त तू देव ऐसे करे. देवा मी भक्त असावं तू देव राहावं. म्हणजे मी उपासक व तू उपास्य. मी उपासक असावं तू उपास्य असावं. आणि मग यासाठी देवा तुम्हाला काय करावं? तुमचं निर्गुण निराकार रूप सोडावं लागेल आणि सगुण साकार व्हावं लागेल. आणि सगुण साकार रूपाने येताना तुम्ही काय करावं लागेल? कसलं भलतं सलतं रूप आण नका, नाही तर याचा हिरण्यकशिपूला फाडलेलं रूप घेऊन तसलं रूप नको. मग ज्या तुमच्या रूपानं गोपिका रमवान झाल्या, कृतार्थ झाल्या, धन्य झाल्या है ना. दावी मज रूप गोपिका रमणा असं रूप घेऊन ये. मग तसं जर रूप दाखवलं तर पाहो नि श्रीमुख. हा माझा तुझं पाहो दे श्रीमुख, देईन आलिंगन, जीवन निंबलवण उतरविन. कुणी विचारलं तर त्यांना 4 हिताच्या गोष्टी सांगेन. आणि माझ्या अंतकरणाची तळमळ जाणून तू आता उशीर लावू नकोस असं तुकोबराय मागणं मागतात. त्याला ज्या मागण्याला हो का सरळ व्यवहार आहे. पाहिजे ते घ्यावं, आवश्यक घ्यावं. जेवणात एखाद्या आपल्याला आयटम आवडत नसेल, लाडू आवडत नसेल, बुंदी आवडत नसेल, त्याचा नकार करा. पण आपल्याला जर बासुंदी आवडत असेल तर आवर्जून घ्यावं. तसं तुकोबराय काय करतात? तुकोबराय त्यांना जे आवश्यक आहे ते मागतात. या मागण्या मागे ऐका, सरळ व्यवहार आहे. पाहिजे ते घ्यायचं. ऐका, काय साधं उदाहरण देतो. तुमची तब्येत बिघडली, डॉक्टरकडे गेले. तब्येत बिघडते सगळ्यांची. हा तब्येत बिघडल्यावर डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने चेक केलं, सगळं केलं, चेक केलं. तुम्हाला औषध दिले, लिहून दिली, गोळ्या दिल्या. गोळ्या सांगितल्या अर्धी गोळी सकाळी जेवणाच्या आधी, अर्धी गोळी संध्याकाळी जेवणाच्या आधी, राहिलेली अर्धी गोळी त्यातली 1.5 गोळी जेवणानंतर, परत दुपारी जेवणानंतर एक, संध्याकाळी जेवणानंतर 3 गोळ्या अशा खायच्या. आणि परत एक बाटली लिहून दिली. त्या बाटलीचं औषध सांगितलंय हाय का, ही बाटली घ्या आणि ह्या बाटलीचं औषध 2-2 चमचे दिवसातून 3-3 वेळा, 2-2 चमचे दिवसातून 3-3 वेळा घ्यायचं. आणि या अगोदर ज्या बाटलीतलं पीठ होता ते मात्र पत्त्याच्या स्वरूपात टाळायचं. कळलं? या अगोदर ज्या बाटलीतलं पीठ होता ते मात्र पत्त्याच्या स्वरूपात टाळायचं. तुम्ही म्हणाल झोपताना सुद्धा नाही, कारण ते तुमच्या प्रकृतीला अपायकारक आहे. तसं तुकोबराय म्हणतात जे तुम्हाला आवश्यक आहे ते घ्यावं. सरळ आहे का नाही? आणि जे अनावश्यक आहे त्याचा मात्र त्याग करावा. त्यामध्ये दोघांचा समावेश आहे, आत्मस्थिती भाव आणि ब्रह्मज्ञान. ऐका, मग आत्मस्थिती तुकाराम महाराजांनी नको ब्रह्मज्ञान. ऐका, आता इथं तुम्ही 40 वर्ष कीर्तन ऐकताय, महाराजांची तर संस्थाच आहे. मग या ठिकाणी जे बुद्धिनिष्ठ कीर्तन ऐकणारे आहेत, मी काय म्हणतोय शब्द बघा, जे बुद्धिनिष्ठ कीर्तन ऐकतात, जे जाणीवपूर्वक कीर्तन ऐकतात, जे ध्यान देऊन कीर्तन ऐकतात, त्यांना शंका निर्माण होईल. काय शंका? ज्या ब्रह्मज्ञानाला तुकोबराय नको म्हणतात
ते ब्रह्मज्ञान सहज शक्य आहे का? ज्या ब्रह्मज्ञानाला तुकोबाराय नको म्हणतात ते ब्रह्मज्ञान रस्त्यावर पडले का? ज्या ब्रह्मज्ञानाला तुकोबाराय नको म्हणतात त्या ब्रह्मज्ञानाला अध्यात्मशास्त्रामध्ये काहीच किंमत नाही का? आणि ज्या ब्रह्मज्ञानाला तुकोबाराय नको म्हणतात त्या ब्रह्मज्ञानाचा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काहीच उपयोग नाही का? मग ते जर सहज शक्य नसेल, ते जर रस्त्यावर पडलेले नसेल, त्याचा जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये उपयोग असेल आणि अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला जर किंमत असेल, तरीही त्या ब्रह्मज्ञानाला तुकोबारायाने नको का म्हणावं? ऐका, ब्रह्मज्ञान द्या सोडून, ब्रह्म सोडून द्या, नुसतं ज्ञान धरा. ज्याला ज्ञान नाही, ज्याला ब्रह्मज्ञान नाही, त्याला संत आणि शास्त्र माणूस म्हणत नाही. हा ऐका, नाथ महाराजांचं भागवतातलं सांगतो, एकनाथी भागवतातलं. नाथ महाराज म्हणतात, पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा कर्तब जाना. माझे शब्द नाही, उज्जैन दुपाई. नाथ महाराजांचे इथं मी जो ऐका, लोकांना सवय मी म्हणतो, तू काही म्हणत नाही, मी काहीच म्हणत नाही. तुम्हाला सांगतो, मी जे सांगतोय ते मी एकतर गुरुकुळ शिकलोय, शास्त्रातलं आहे, पुराणातलं आहे, नाही तर कुणाचं तरी ऐकलंय. माझं पदार्थ एक पण नाही सांगा, तुमची सर्वांची शपथ घेऊन सांगतो. हा मग माझ्या पदार्थ नाही तर काय काय सवय, मी असा म्हणतो, मी तुकोबारायांचं सांगणार, नाथ महाराजांचं संतांचं सांगणार, नाही तर गुरुजनांचं सांगणार, माझ्या पदार्थ एक शब्द सांगणार नाही. नाथ महाराज काय म्हणतात ऐका, पाहोनी मनुष्यपणा जर मनुष्य जन्म प्राप्त झाला, दोन साधी ब्रह्मज्ञाना, तर तुम्ही ब्रह्मज्ञान नाही चाललं तर तो लांडा शिवाय बर का, तो लांडा गर्दभ जाणं. गर्दभ म्हणजे गाढव. तो लांडा गर्दभ जाणा शेपटाविन दोपाई. शास्त्र आणि संत त्याला माणूस म्हणत नाही, तर त्याला पशु म्हणलंय. पशु. चाणक्य नीतीमध्ये चाणक्याने एक श्लोक लिहिला. काय लिहिलाय का? काय लिहिला श्लोक? आहार निद्रा भयमैथुनंच समानि चैतानि नृणां पशूनां ज्ञानं नराणां अधिको विशेषो ज्ञानेन हीनं पशुभिः समान. विठ्ठल चाणक्य म्हणतात, आहार निद्रा भयमैथुनंच समानि चैतानि नृणां पशूनां ज्ञानं नराणां अधिको विशेषो ज्ञानेन हीनं पशुभिः समान. ज्ञान नसेल तर तो पशु. ऐका, माणसाचा ऐका, मनुष्यातून मॅन इज इक्वल टू नॉलेज. ऐका, मनुष्यातून जर नॉलेज जर मायनस केलं, मॅन मायनस नॉलेज इज इक्वल टू बर्ड. मनुष्यातून जर ज्ञान वजा केलं तर खाली पशु राहत. ऐका, हे जीवन जे आहे हे आकाराने सिद्ध होणार आहे का विचाराने होणार आहे? मला सांगा बरं. हे आकाराने सिद्ध होतं का विचाराने? हे जीवन विचारानं होतं, बरोबर. कारण जर आकाराने जर जीवन सिद्ध झाला तर व्यवहारात घोटाळा झाला. व्यवहारात नाही परमार्थ. काय व्यवहारात घोटाळा झाला असता? जो माणूस जास्त जाड त्याला पगार जास्त, आणि जो माणूस वाळका त्याला पगार कमी. म्हणजे माझ्याकडे जर जास्त जाड असला तर त्याला पगार जास्त, आणि जो माणूस जास्त वाळका त्याला पगार कमी. आता पगार जास्त असणं हे आकारावर असतं का विचारा? विचारा. आणि जर आकारावर ठरलं असतं, कोणाची निंदा म्हणून नाही बरं का, पण व्यवहारात असं दिसतं की जी जास्त जाड असतात, मी सोडून जी जास्त जाड असतात ना, जास्त माझ्यापेक्षा ती जरा हात कमी असतात. बघ, जी जास्त जाड असतात ते हात कमी असतात. उदाहरण देतो ऐका. काय झालं, तिथे ढवळ पाटील एकानं केला, ढवळ पाटील घ्या तातवड्याच्या इकडे केला, भीमोग केला. मला जाऊन द्यायची नाही आहे ना, तातवड्याच्या इथे गेला भीमोग असा केला, असा भीमोग बसला. येताना सगळी पाहायची आणि गप्पा मारायची. वा 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 वा, क्या बात है, वाह, भगवान किसी को देता है तो छप्पर फाड़ के देता है. किती 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 चांगला भीमोग आहे राव. काय भीमोग बसलाय. मालकाची छाती अशी 10 इंचाची छप्पर
गप्पानी शिवायचे छाती फुगायचे मालक पण चौकात येऊन मग काय गप्पा मारायचा का गेल्या वर्षी 5 झालं होतं तर 50 बुद्धी तरी शेंगा नक्कीच होणार माणसाची त्या मालकाची छाती फुगायची गप्पा मारणारे पण असे म्हणायचे राव देव जर एखाद्याला द्यायला झाला तर किती किती देते राव किती हे दुकान किती 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 देते राव बघा एका कोणाचं सण होत नाही कोणाला किती 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 देते राव आहे ना बघा ना सप्त्यात नसतोय कुठे नसतोय सगळ्याला शिव देतोय तरी देव बघा तिकडे सहाय्य करते हो काय कायची भावना अशी होती तसं काही नसते तिथं कर्माशी संबंध असते कर्म आपल्याला बोलायचं नाही प्रारब्ध कर्म भोगा देव शेती नाही ना ते प्रारब्ध असते मग तो पण गप्पा हाणायचा सगळ्यांची नजर तिकडं मग लोक शेंगा उपटून नेतात म्हणून हे काय केलं कंपाऊंड केलं आणि त्याला लावला करंट रात्रीचं लोक नाव नाही म्हणून भीमुख काढण्याची वेळ आली आसपासच्या सगळ्या गावातले लोक बोलावली त्याने भीमुख काढणीला सगळ्या गावातले भीमुख काढायला सुरुवात केली छाती एवढा भीमुख पर छाती एवढा त्याचा पाला या भीमुखात जायला घाबरायची मग माणसं मधनं नव्हती जात कडकडं जर सुरुवात दिल्यापासून मग शेतच त्याने भीमुख धरला है ना काढला भीमुख 50 जाऊ द्या 5 जाऊ द्या 2 पोती शेंगा नीट झाले नाही मग तो माणूस गावात आला मालक अरे 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 मग लोक म्हणायचे काय बोलले 50 पोत्याच्या गप्पा आणायच्या 5 पण झाली नाही ते म्हणायचं काय करावं राव सगळा जोर पाल्यावर गेला कशावर गेला पाल्यावर गेला मग ज्या भीमुगाचा पाला जास्त फोपावतो त्याला शेंगा कमी असतात कळलं तर बोलवे ज्या भीमुगाचा पाला जास्त फोपावतो त्याला शेंगा कमी असतात कळते का तुम्हाला ऐका लय उदाहरण नाही त्याची लय उदाहरण एक म्हातारी होती म्हातारी तिला 4 पोरं आणि 4 पोरं पहिल्या जमान्यात क्विंटलच्या वर त्यांचं वजन 120 130 120 ते काय 52 बटर बिस्किट थोडीच खात होती शिळ्या भाकरी कुसरून नाही म्हातारीने त्यांना तसं बनवलं होतं डेअरीला दूध नव्हती घालत म्हातारी पोरांना घालत होती डेअरीला अजिबात नव्हतं अशी सांभाळी क्विंटल पिझ्झा बर्गर तसलं वडापाव समोसा आहे ना ते अजून काय ते मोमोजन ते चायनीज ते काय मॅगी तसली नव्हती खात महाराज ते आपली शिळ्या भाकरी सुकडी लापशी असली खाणारी होती है ना त्याच्यामुळं अशी दणक्या सप्ती जेव्हा असायची अशी दणक्या 8 दिवस इकडे तिकडं अशी तब्येतीनं नुसती माझ्यापेक्षा डबल लय जीव म्हातारीचा 4 येऊ आणि 4 पोरांचा म्हातारी पण लय जीव पण एक दिवस म्हातारी पडली आजारी पोरांना करमना 4 जण आली सोडली 4 जणांनी बैलगाडी तेव्हा काही गाड्या नव्हत्या बैलगाडी झोपली म्हातारीला उचलली बैलकडे घातली दवाखान्यात नेले आणि दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरने चेक बिक केला म्हटलं काय राव तुम्ही किती घाबरता काय नाही झालं म्हातारीला थोडीच काय झालं कोणाचा विकनेस आला अशक्तपणा आलाय बर म्हणले आम्ही किती घाबरलो एकुलती एक म्हातारी आहे आम्हाला एकुलती एक आहे आम्हाला काही 2 आहे पुढे जाईल एकुलती एक आहे मी काय वृद्धाश्रम मध्ये ठेवणार वाटलो काय आम्ही संस्कारी माणसं वृद्धाश्रम मध्ये ठेवत नाही आहे बाप्पाला आहे ना आम्ही संस्कार आहे आणि त्यांनी लगेच माझे मार्मिक विनोद असतात ज्याला कळतात त्याला कळतात आहे ना कधी काय होतं असं एकदा विनोद झाला सगळे हसले गाड्या हसलेच नाही आहे ना सगळे हसले गाड्या हसलीच नाही हसू राहू द्या मग काय झालं त्याने नेले मग त्यांनी गोळ्या दिल्या आणि जाता डॉक्टर सहज म्हणले त्यांनी बाटली दिली आणि जाता म्हणले गोळ्या अशा जाता म्हणले त्यांच्या लक्षात नाही बाटली दिल्या म्हणले हलवून पाजा आहे ना बाटली हलवून पाजा मग ते गेले घरी गोळ्या बिळ्या म्हाताऱ्याला हाताने स्वयंपाक केला जेवण घातलं गोळ्या दिल्या आणि आता ते औषध पाजायचं होतं मग सगळ्यात धाकट्याने काय केली बाटली घेतली असं हलवायला लागला मोठाला काय रे तू मोठा आहे म्हणून काही नेहमीच मला शिवाय देणार का काय रे मूर्खपणा केला तेवढ्यात मधला म्हणला अरे मूर्खपणा नाही तर काय आहे ते काय वरण आहे वय डाळ आहे वय ती डाळ खाली बसलं वरण पाणी वरी अरे कंपनीचं औषध आहे हलवायची काय गरज आहे ते म्हणला मी काय माझ्या मनाने सांगतोय का डॉक्टर काय म्हणाले होते हलवून पाहिजे म्हणाले का नाही मी काय माझ्या मनाने सांगितलं का मग त्यातला 3 नंबर दाम अरे कदाचित म्हातारीला हलवाय सांगितलं ते चौघे असे दांडगे टप्पूच्या टप्पू 150 किलोचे दोघांनी धरले 2 हात म्हातारीचे आणि दोघांनी धरले 2 पाय आणि म्हातारीला जी धरली त्यांनी अर्धा तासाची हलव काय केलं हलवली घालवली मला सांगायचं तात्पर्य आहे की हे जीवन
आकारा सिद्ध होत नाही तर कसं होतं विचारा होतं विठाल म्हणून काय सांगितले ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानानं माणूस श्रेष्ठ होतो ज्ञानाशिवाय ऐका पहिला मुद्दा जर मनुष्यपणा सिद्ध करायचा असेल तर ज्ञान पाहिजे दुसरा मुद्दा तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये अनादि कालापासून काय झालेलं आहे अनादि कालापासून काय झालेलं आहे संसार दुःख आहे त्या संसार दुःखाची त्या संसार जर दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्याला एकच उपाय ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानातून तुम्ही इतर कितीही उपाय केले कितीही उपाय जरी केले तरी तुमची सुटका नाही विठ्ठल तुम्ही केले तुम्ही किती आनंद उपाय करा पण त्यातून तुमची सुटका नाही उलट तुमचे पाय त्याच्यात अधिक सुटायाचा काही करीतो सुटायचा काही करीतो उपाय तुम्ही जर या संसारातून सुटायचा उपाय केला तो हे देखे पाय गोविले तुमचे पाय अधिक त्या संसारात उठले जातात मग माऊली त्या संसारातून जर आम्हाला निघायचं असेल तर त्यासाठी उपाय काय मग माऊली म्हणतात वाचो ज्ञान विनय के उपाय करीसी जितू गुंपिसे अधिकी रुखी माऊली म्हणतात वाचोली ज्ञान विनय के उपाय करीसी जितू ती गुंपीची अधिकी रुके ऐका ह्याच्या पुढे सांगतो माऊली म्हणतात ज्ञानातून जर तुम्ही किती उपाय केले तर तुम्ही अधिक 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 त्यात गुंपले जाव मग त्याच्या पुढची ओवी सांगतात काय सांगतात पुढची ओवी खूप गोड आहे काय ऐका ऐका स्वप्नीची या घाया ओकदचे होची धनंजया तरी अज्ञान मुळाय ज्ञानची खडग एक माणूस झोपला झोपेमध्ये तो जंगलात गेला झोपेमध्ये कुठे गेला जंगलात स्वप्न पडलं त्याला स्वप्न तुम्ही स्वप्न बघता ना झोपेतच बघता का डोळे उघडे ठेवून ठेवता एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे एपीजे अब्दुल कलाम कहते थे स्वप्न देखने के लिए जागना पड़ता है सपना पूरा करने के लिए जागना पड़ता है सोकर कभी सपना पूरा नहीं होता एपीजे अब्दुल कलामचं वाचा शिक्षण त्यांचे विचार खूप छान होते मग तो माणूस झोपला झोपेमध्ये स्वप्नात गेला स्वप्नात जंगलात गेला जंगलामध्ये लाकूड तोडत होता काय करत होता लाकूड तोडत होता लाकूड तोडता कुऱ्हाडीचा घाव चुकला आणि ते कुऱ्हाडीचं पाच सगळं त्याच्या माडीमध्ये शिरलं पण हे कुठं चाललंय सगळं स्वप्नात झोपत जंगलात आणि तो झोपेतच ओरडायला लागला कुऱ्हाड लागली रक्त मेलो वाचवा कुठे चाललंय तुम्ही झोपला म्हणून एवढ्या जोरात ओरडला हा झोप लागून देत नाही मी कुणाची घाबरून नका कानात मी गेलो तरी तुम्ही ग्रामस्थरा म्हणला होता कुठनं पकडून आणला होता म्हणला पाहिजे आमचं कान अजून गुंग दुसरं काय ऐकूच नाही पाहिजे कीर्तनाशिवाय तो ओरडायला लागला त्याच्यापाशी 4-5 जण झोपलेले पटापटा उठले आता मला सांगा त्याने उठलेल्यानी ते उठून बघतात तर कुठं आहे रक्त कुठली कुऱ्हाड कसलं काय मग त्या उठलेल्यानी कुठली त्याला इलाज करावा बरं त्याला कुऱ्हाड लागले म्हणून BAMS आणावा BHMS आणावा MD डॉक्टर आणावा का आयुर्वेदिक आणावा कुठला आणावा कुठला डॉक्टर बरं आलेल्या डॉक्टरने त्याला कुऱ्हाड लागली म्हणून TG इंजेक्शन द्यावं का मलमपट्टी करावं काय केलं पाहिजे माऊली जखम कुठं झाली स्वप्न तरी अज्ञान मुळा या ज्ञानच खडग त्याच्यावर सांगतो जखम कुठं झाली स्वप्नात मग स्वप्नात झालेली जखम बरी करायची असेल तर त्याला काय करावं लागेल झोपेतून जागा करावं लागेल मग एकच उपाय काय करायचं त्याच्यापाशी जायचं त्याला उठवून जोरात घालवायचं जागा काय म्हणतो तुझं नाही आणि ते उठत डोळे कुठं काय अरे आत्ता ओरडत होता ना कुऱ्हाड लागली रक्त कसली कुऱ्हाड कसलं रक्त अरे आत्ता ओरडत होता की कुऱ्हाड लागली अरे ते गोष्टी कसली कुऱ्हाड
कसलं रक्त म्हणजे ऐका झोपेतली जखम बरी करण्याकरता सिद्धांत लक्षात घ्या झोपेतली जखम बरी करण्याकरता जाग करणं हा उपाय तस तरी अज्ञानमुळा ज्ञानाची खडग मला सांगायचे काय तुम्हाला जर अज्ञान घालवायचं असेल तर ज्ञानाचीच खडणं तरी पण तुकोबाराय नको ब्रह्मज्ञान का म्हणता बघा अजून एक मुद्दा सांग सर्व जन हा मोक्षमिच्छन्ति ती मुमुक्षा मोक्षो मे भूया दृढ इच्छा आहे ती मुमुक्षा आम्हाला सगळं संस्कृत मधून असायचं आमचे पेपर पण संस्कृत मधनं बोलणं आमचं संस्कृत मधून त्यामुळे आम्ही उपनिषद वगैरे सगळे पाठ केले बरं का ईशा केनं कटक मुंडक मांडूक काहीतरी छांदोग्य बृहदारण्य सगळे उपनिषद मी तर ना असे दिवस राटायचो जाऊन पाठ करायचो मला छाले यायचे मी एकच टाइम भिक्षाला जायचो तिकडे ऋषिकेशला आणि परत संध्याकाळी मी पालं खायचो पाला झाडाची पानं तुलून माझं एकच ध्यान मला तू उपनिषद पाठ करायचं मग ते काय मोक्ष मी भूया तिथे दृढीच्या मोक्षा तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरणा यान हा ज्ञानोबराय म्हणतात मोक्ष जरी पाहिजे असेल तर कसं पाहिजे ज्ञानात वेद बोले हात ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत आता कडवं लावताना कसं लावायचं आहे का चरण काय ऐका सगळे ऐका स्वामी विवेकानंद ज्यावेळेस शिकागोला गेले त्यावेळेस एक जण उठला आणि देवावरती भाषण चाललं होतं त्यावेळेस त्याला म्हणला स्वामीजी गॉड इज नो वेअर काय म्हणला लिसन केअरफुली सिट प्रॉपरली बॅक स्ट्रेट I am also English teacher in English medium school and APS Amenora Pune. Okay, listen carefully. Sorry. ऐका काय म्हणला मी तिथे इंग्लिशचा विषय चालला म्हणून सांगतोय स्वामीजीला काय म्हणला गॉड इज नो वेअर काय म्हणला गॉड इज म्हणजे देव कुठेच नाही आता नोचं स्पेलिंग काय NO वेअरचं स्पेलिंग काय WHERE स्वामीजी म्हणले वेट त्यांनी फक्त ते वेहरता पुढे वेहर आहे ना वेहरचा W काढला आणि इकडे नोला जोडला तर काय झालं NOW काय झालं नाव स्वामीजींनी तीच सेंटेन्स कसं गेलं गॉड इज नाव हिअर म्हणजे इथे मी तुम्हाला का सांगते बघा ह्याला बुद्धी छान लक्षात गॉड इज नाव हिअर तो काय म्हणला गॉड इज नो वेअर स्वामीजी म्हणते गॉड इज नाव हिअर फक्त W इकडे गेला आहे ना इम्पॉसिबल म्हणजे काय असतं आय एम पॉसिबल इम्पॉसिबलचं स्पेलिंग आय एम बाजूला काढा आय एम पॉसिबल येथे राशन वजनावर मिळेल तिथे झालं काय होतं येथे राशन व बाजू झालं आणि पुढे जनावर येथे राशन व जनावर मिळेल वजनावरचं व काढून टाका आणि बाकीचं पुढे घ्या येथे राशन व जनावर मिळेल तसं मी का सांगतोय ऐका मुद्द्याव्या ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत असं नाही ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत असं नाही ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत असं नाही ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत पण म्हणताना कसं म्हणतो ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत मग चुकीचा अर्थ होतोय ना एक स्वल्पविराम एक बघा भाषेमध्ये स्वल्पविराम तुमचा कॉमा असेल
इन्व्हर्टेड कॉमा असेल सगळं सेंटेन्स पूर्ण फॉर्मेशन बदल. एक वाक्य आहे रोको मत जाने दो. काय वाक्य आहे रोको मत जाने दो. आता ह्यात रोको मत स्वल्प विराम टाकला जाने दो. रोको मत जाने दो. आता रोको नंतर स्वल्प विराम टाका रोको मत जाने दो. अर्थ चेंज है ना. तसंही तसं ज्ञानेविन मोक्ष नाही असं नाही. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत असं. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही हा सिद्धांत असं वेदांना हात वरती करून सांगितलं आहे ना. वेदांना हात वर करून सांगितलं ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत आहे. वेदांना देवडी दिली देवडी काय दिली ज्ञानादेव ते कैवल्यम कुरुते ज्ञानात्न मुक्ती ही ब्रह्मज्ञानम विना न स्यात् इति वेदांत डिंडिमः. वेदांताने दंडी दिली की ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. तरीही तुकोबारायणी काय नको ब्रह्मज्ञान. आपलं ब्रह्मज्ञानावर चाललंय. हा बर ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउटी तळी काही कुटी वेदशास्त्र. ब्रह्मज्ञान जर उठाउटी कळत असतं तर एवढं वेदशास्त्र पळायची काही गरज आहे का. ऐका शंकराचार्य एका श्लोकामध्ये सांगतात ना दानेन पानीर न तु कंकनेन स्नानेन शुद्धीर न तु चंदनेन मानेन तुक्तीर न तु भोजनेन ज्ञानेन मुक्तीर न तु मुंडनेन. शंकराचार्य काय सांगतात हाताची शोभा दान देण्यात आहे म्हणून सप्ताहामध्ये दान द्यावं. कुठेही तमाशाला याला दान नसते द्यायचं. दान म्हणजे कुठे द्यायचं सप्ताहात दिलं पाहिजे. मला टाइम सांगा बरं का. मला कसं आहे भान राहत नाही. मी तुम्ही टाइम सांगितलं की मी लगेच तिथंच ऑफ करणार. स्विच ऑफ मोबाईल आहे ना जाग्यावर. हा फक्त सांगा. तर ज्ञानेन काय काय सांगत होतो तुम्ही दानेन पाणी दान द्या. संस्थेला द्या एखाद्या अनाथ आश्रमाला द्या. अशी संस्था चालवते त्यांना द्या देऊन. तुमच्याकडे जास्त पिकलं इकडे तिकडे वाया घालून एखादं पोटे नेऊन द्या ज्वारीचे एखादं पोत गव्हाचं नेऊन द्या. पैसे द्या त्यांना जेव्हा बोलावता दक्षिणा द्या. गरज आहे काळाची. इकडे तिकडे पेट्रोल ही तंबाखू खाऊ नका. एक पोलीसवर 10 गुणिले 365 3,650 रुपये ते इकडे नेऊन द्या. ब्रिस्टॉल ओढू नका आणि ते सिगरेट ओढू नका आहे ना. इकडे पैसे द्या. कुठल्या संस्थेला द्या. कुणाला एखाद्या गरीबाला द्या. कुणाला वह्या पुस्तकं नाही त्यांना द्या. दानेन पाणी हाताची शोभा दानामध्ये अंगठ्या बिंगट्या घालणार नाही म्हणून मी घालत नाही. लग्नाची सुद्धा नाही मोडून टाकली. हो लग्नाची सुद्धा नाही अंगठी काय नाही. मोकळा बॉय मोकळा असो है ना. दानेन पाणी न तू कंकनेन. दानेन पाणी म्हणजे हात है ना. हाताची शोभा जी आहे दानामध्ये दान. पण ते दान कुठं दिलं हे कळलं पाहिजे. आता ते पद्मपुराणाची मोठी कथा याची नाही सांगत. परत कधी सांगू योग आला तर ऐका. पुढं काय स्नानेन शुद्धीर न तू चंदनेन. शरीराची शुद्धी स्नाना नाही चंदन लावण्यात नाही. ह्याचा अर्थ तुम्ही वेगळा घ्याल. उद्या लगेच क्लिप करून हे महाराज म्हणले चंदन लावू नका है ना. लगेच हो लगेच व्हायरल हो. आजकाल लय ती पिकते. बरोबर ते इंद्रकर महाराज म्हणतात ना बरोबर आमचंच घ्यायचं ना आमचीच ठोकायची. त्यांचे शब्द असं असते. मी त्यांचं ऐकलंय त्यांचं सांगतो माझं नाही. मी पहिला शब्द म्हणलोय तुम्हाला. मी ज्याचं ऐकलंय त्याचं सांगणार माझं नाही. ते बरोबर सांगायचं. म्हणजे छोटे छोटे इकडलं अर्धवाक्य इकडलं वाक्य याच्या भावना दुखवल्या. आता शिक्षकांच्यावर बोललं तर ते म्हणणार लगेच शिक्षक उद्या कमिटी इंदुरीकराने शिक्षकांच्या भावना दुखवल्या. ह्या महाराजांना असं म्हटलं ऐका. स्नानेन शुद्धीर्न तू चंदनेन. चंदन लावायचं. सोना एखाद्याला नका लाव बुक्का नका लाव पण चंदन लाव. मार मी गुन्हा जाईल. कुणाला तुम्ही चुना लावू नका बुक्का एखाद्याला लावू नका आहे ना. पण चंदन लाव. चंदन लावा. चंदन लावायचं. चंदन रोज ऐका रोज लावायचं. चंदन रोज लावायचं. गंध रोज लावायचा. रोज लावायचा तर रोज लावायचा पण आंघोळ करून. बिना आंघोळीचं पार चवटलाय ना वाढलाय गांड्या आहे ना. आणि ते पण चंदन लावण्याची पद्धत आपली आहे ना. बाकी आपल्याला उघडून उघडून खाल्लं रे. उघडून उघडून खाल्लं पण काय करायचं. नशिबातलं कोण न्यायचंय है ना. आपल्या दंडात आता पावर नाही. आपल्या दंडात पावर नाही. लोकांनी पोटावलं तर घेतलं पण पाठीव सुद्धा मारलं. असं गण लावतात का देवाची पूजा करताना. असं लावतात का गण.
कसं आहे ना पार त्याला उघडून शिवाय जेव घ्यायचं आणि कोण आलं मध्ये कुत्रून घेतला कृष्ण एका करून आणला हे आहे घ्या स्नान करून हा गंध लावायचा. दुसरं ज्योतिषशास्त्रातलं एक सांगतो, तुम्ही माना नको माना, पण मी मानतो, भागवत शास्त्र मानतो. भागवत शास्त्र मानल्यामुळं भागवत शास्त्रात धुंदुकारीचं वर्णन आलंय. ज्यावेळेस धुंदुकारी प्रेत झाला त्याच्यामुळे प्रेत योनी मी मानतो. ज्यावेळेस आपल्या डोक्याला गंध असतो ना गंध, त्यावेळेस प्रेत योनी आपण म्हणतो ना तिथे जाऊ नको तिथे जागा खराब आहे असं आहे तसं आहे ना. पण गंध इथं आज्ञाचक्र असते. ज्याच्या डोक्याला गंध असेल ना अतृप्त, त्यालाच फॉरेन मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणतात. आपण ज्याला प्रेत योनी म्हणतो तिकडे ते निगेटिव्ह एनर्जी म्हणतात. एनर्जी ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह म्हणतो सकारात्मक. मंदिरात गेलं की सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आणि बेकार जागा असल्या निगेटिव्ह एनर्जी. इथून प्रवेश करतं. आपलं पूर्ण शरीर जे आहे 5 तत्वानं आहे. आपल्यात पृथ्वी तत्व जास्त असल्यामुळे आपलं मातीत मिळतं. प्रेत योनीचे शरीर वायूमध्ये असतं म्हणून वायू रूपाने इथे जाऊन असतं. म्हणून गंध जर असेल ऐका तर ते म्हणून पहिले बघा विधवा जरी झालं तरी बुक्का लावायचा ना, बुक्का लावायचा. आयुष्यभर माणसानं गंध लावावा, दुसऱ्याला चोर लावणं आहे फक्त. हा ऐका स्नानेन शुद्धीर्न तु चंदनेन. तिसरा मुद्दा मानेन तृप्तीर्न तु भोजनेन. आता तुम्ही जेवला का नाही पंक्ती मस्त तृप्ती झाली का नाही. मग माणसाची तृप्ती खाण्यात आहे का मानात आहे सांगा बरं. खरं सांगायचं मानात आहे का खाण्यात आहे तृप्ती. बोला रे. तुम्ही नाही बोलला तर मी बंदच नाही करणार. तुम्ही नाही बोललात तर मी बंद नाही करणार. बोलत जाऊ. चहा मागवायचा का नाही वडापाव सांगा लगेच ऑर्डर करू आपण. तसं काय नाही. हो ते अमेझॉन वगैरे इकडे येतं का अमेझॉन मिशो तसलं काय नाही. फ्लिपकार्ट वगैरे तृप्ती खाण्यात आहे का नाही का मानात आहे खाण्यात आहे का नाही. मग सांगा. आता मी जर तुम्हाला म्हटलं आमच्या घरी चला जेवायला उद्या नेत नाही पण नुसतं म्हटलं चला हो म्हणा सगळे हो म्हणा नेणार नाही तुम्हाला हो म्हणा आणि तुम्हाला घरी नेलं ऐका तुम्हाला घरी नेलं मस्त तुमची सेवा केली पाय बी धुतलं घरात यायच्या आधी. आमच्या घरात एंट्रीला आमचा हॉल आहे ना एंट्रीला मोठा असं आज तर शिवाजी महाराजांचं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण भिंतीला आम्ही पेंटिंग हे केलेलं मोठ्याच्या मोठं. आत गेलं प्रसन्न वाटतं. तुम्हाला नेलं तुमचं पाय बी धुतलं अगदी चांगलं. तुम्हाला बसायला पाठ ते खायला पाठ आहे ना असं सगळं वाढ आहे. मी स्वतः वाढाय थांबलो आणि तुमच्यासाठी गुलाबजामचा बेस बनवला. दात नसलेल्यांना सुद्धा गुलाबजाम म्हणजे आणि बाजार बसवी असले तसले नाही मैद्याचं नाही नुसत्या खव्याची असं तुपाच्या पाकात घोळलेली नुसत्या खव्याचं काढले नाही. ते गुलाबजाम असं दात नसलं तरी तोंडात टाकले की पाणी तोंडात टाकले चावायची गरजच नाही. तोंडात टाकलं की पाणी सुटू देऊ नका. आणि असे गुलाबजाम तुम्हाला स्वतः पाणी स्वतः वाढायला तुम्ही पहिल्यांदाच आला घ्या. तुम्ही म्हणायचं नको अहो घ्या एक घ्या परत काय एक घ्या एक महाराज लई भारी बनवले द्या अजून एक द्या अजून वाढत गेलो. मी जर वाढता म्हणलं स्वतःच्या घरी कधी मिळते का असं दुसऱ्याच्याच घरात तुळशी पत्र सांगा बरं. एवढं चांगलं जेवण केलं तुम्हाला गोड लागेल का मी जर शिव्या देऊन तुम्हाला स्वतःच्या घरी कधी मिळतं का असं म्हणून जर घातलं तुमची खाल्लेलं तुम्हाला उलटे आले कसं वाटेल का नाही. हा तेच जर मी तुम्हाला प्रेमाने नेलं तुम्ही जागचे श्रीमंत आहात मी गरीब आहे आमच्या घरची चटणी भाकरी मानून घ्या बरं. आणि मी जर तुम्हाला शेळी चटणी आणि जरी भाकरी दिली शेळी भाकरी आणि चटणी दिली तरी तुम्ही प्रेमाने खाता का नाही. मग मानेन तृप्ती आहे का नाही मानात आहे का खाण्यात आहे मानात आहे का नाही. मी प्रेमाने घातलं का शिव्या देऊन घातण्यात आहे का नाही का. म्हणून शंकराचार्य सांगतात मानेन तृप्ती न तू भोजनेन तसं ज्ञानेन मुक्ती. मुद्दा या पुन्हा ज्ञानावर ज्ञानेन मुक्ती न तू मुंडने. मुक्ती ज्ञानात आहे ब्रह्मज्ञानात तरीही तुकोबाराय लोक का म्हणतात. आता तिचं कारण सांगतो तर एकदा आपण थांबा विठाल आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान हो. मी फक्त भक्त असावं आणि तू देव राहावं अभंगाचं नको
ब्रह्मज्ञानी नको नको ब्रह्मज्ञान हरी नको ब्रह्मज्ञान आत्मजिती भाव मी भक्त तू देव ऐसे कर देवा मला ब्रह्मज्ञानी नको देवा मला आत्मस्थिती भाव नको का नको बाबा का नको तुला ब्रह्मज्ञान हा तर देवा ज्ञान ही असं आहे की ज्ञान आले की अहंकार येतोच है ना नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे संज्ञा अज्ञानापाठी ज्ञानाचे झोंबे कंठी संकटी ज्ञान आलं की अहंकार येतो आणि तो अहंकार गप्प बसू देत नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान मग देवा ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही तरी पण मग नको का देव म्हणतो ठीक आहे ज्ञान गरजेचं आहे पण कुठपर्यंत अहम देहास्मी हे वृत्ती ज्ञान जाईपर्यंत अहम ब्रह्मास्मीची गरज आहे एकदा हे वृत्ती ज्ञान गेलं की मला अहम देहास्मी नको आणि अहम ब्रह्मास्मी नको ज्ञानच नको एक उदाहरण सांगतो भजन घेऊया काय उदाहरण ऐका पूर्वीच्या काळी 8-8 बैली नांगूर असायचे 4-4 बैली 2-2 बैली नांगूर पूर्वीच्या काळी मग काय झालं एक माणूस सकाळ नांगराय गेला बैल घेऊन नांगराय गेला नांगूर दुखला नांगरत होता 10-11 वाजले आणि कडेला असं बाबळीचं झाड होतं बाबळीचे काटे पडलेले होते आणि वळवाय गेला नांगूर तर त्याच्या पायात काटा घुसला म्हणून त्याने नांगूर थांबवला आणि काटा असा उपसून काढायला गेला पण झालं काय काटा आला खुडून समजतं ना म्हणजे त्याचे जे टोक असतं ते पायात राहिलं मग आता ते पाय ठणकाय लागला लांब काटा गेला होता मग त्याने काय केलं पण झालं होतं त्याने बैल सोडली आंब्याचं झाड होतं तिथं बैलांना बांधलं तू बसला आणि त्याने काय केलं पहिला काटा मोडला म्हणून त्यानं दुसरा काटा आणला आणि त्या काट्यानं काय केला काटा काढत माणसं काट्यानं काटा काढतात बघा हो बरं काट्यानेच काटा काढतात ना हा सवयच आहे मान काट्यानं काढलं काढून आणि काट्यानंच काटा काढावा आहे ना मग तसं त्यानं हळूहळू टुकरून काट्यानं काटा काढला आणि काट्यानं काटा काढल्यावर पाय शांत झाला म्हणून तो असा काटा होता पहिले असे लांब काटे राहायचे डबल पाजून मग त्यानं असा काटा झाला अरे काटे दादा क्या बात है वा 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 माझ्या एका काट्यानं मला एवढा दर्द दिला पण तू माझा काटा काढून माझा दर्द माझी पीडा शांती केली म्हणून त्याने काट्याचं असं दर्शन घेतलं आणि पहिल्या दांडक्या असायच्या बघा वरच्या खिशाच्या असायच्या दांडक्या म्हणतात काय म्हणतात तुमच्या भागात काय माहित नाही दांडक्याच ना म्हणजे आपली तुमची भाषा सेम आहे काय नाही मग ते उदाहरण सांगायची गरज नाही तुम्हाला आमच्याकडे मेल्यावर जाळते तुमच्याकडे जाळून मार अजून काय नाही मग ते ना ते काट्याचं दर्शन घेतलं काटा असा खिशात ठेवला आणि तेवढ्यात त्याची पत्नी धर्मपत्नी अर्धांगिनी नेहारी घेऊन आली पहिल्या अर्धांगिनी पत्नी रानात यायची आता रानातल्याला घरी यावं लागतं 2 घास तरी मिळते बरोबर का चुकीचं बोलतो आम्हाला पण घरी यावं लागतं हा तुमचंच काय म्हणून आम्ही सप्त्यात जीवन जातो नको बाबा आधीच फोन करून सांगतो बाबा जेवाय घरी जाऊन शिव्या खाण्यापेक्षा इथे 2 घास खाऊन गेल्यावर तुम्हाला वाटत असेल व्हायला महाराजांची पण बायकोशी तुमचं माझ्यावर घेऊन सांगतोय हा नाहीतर म्हणाल लगेच नाहीतर लय खुश होते ते महाराजांनी सांगितलं ना मला तर आमची बायको म्हणते घरी कधी कधी आमच्यावर नंबर असतात ह्या आठवड्यात त्या आठवड्यात कधी कधी माझ्या असते नंबर त्याला म्हटले भांडी घासा कळत नाही काय नाही नुसते फिरताय तर घासून बघा
भांडी घासायची आजपासून तुमचा नंबर भांडी घासायला मी बाहेरचं काम मी म्हटलं ना अजिबात घासत नाही तुझ्या बापाने काय हुंडा दिलाय का नाही घासणार भांडी नाही म्हणजे नाही घासणार कसं घास नाही बघते तुला म्हणते ना मी भांडी नाही घासायची नाही म्हणजे नाही घासायची भांडी मी नाही घासणार मी तिला म्हणलं मी भांडी घासणार नाही म्हणजे नाही मी अगोदर धुणार आणि मग भांडी कसं हसते ती बघा सांगण्यात म्हणजे थोडासा फवारा मारायला विषय तू बाजूला ठेवा झोपा लागत नाही ना असं थोडं सांगितलं आहे ना नाही तर नुसतं ब्रह्मज्ञान म्हणलं की नाही की झेपत नाही आहे ना पण आम्ही सवय लावायचा प्रयत्न करतो महाराज जास्त करून शास्त्र चिंतन सांगण्याचा प्रयत्न करतो आमचे गुरुवर हरी प्रातस्मरणीय चंद्रशेखर महाराज देवडकर बघा त्यांच्याकडून आम्ही त्यांचंच जरा हे करण्याचा प्रयत्न करतो आपल्या संप्रदायाचा तोच नियम आहे करत शास्त्राचं चिंतन व्हावं हे पण ऐका मग काय झालं कुठं होतो आपण कीर्तन बरोबर कुठं होतं कीर्तना का भांडी घासत होतो तुम्ही का धुणत होतो नाही ना हा तू भांडी घासत होतो का नाही हा मग त्यानं काटा असा ती बायको काय केली निहारी घेऊन आली आणि आवाज दिला आव आहे ना निहारी करून घ्या आता ती कानात असं पहिलं मग त्यानं भाकरी आणली 4-5 भाकरी असं कुचकारल्या पहिलं काही मिळमिळत नव्हतं असं काला बिला करून अगदी मस्त खायचे आणि शरीरात तशी मजबूत होते आता पडलं तरी मग बँडेज करावं लागतं त्याला हातात गळ्यात घ्यावं लागतं है ना मग त्याने काय केलं जेवणा 4-5 भाकरी खाल्ल्या आणि काटा खिशातच होता थोडंसं डावीकूच घ्या म्हणून पडला आणि तशी झोप लागली आणि झोपेत तो काय करायला गेला कुस बदलाय गेला कुस बदलाय कळतं का तुम्हाला कुस बदलाय हा बरोबर ह्या अंगावर ना त्या अंगावर कळतं ना ह्या अंगावर त्या अंगावर साईड चेंज आता कळलं साईड चेंज आहे ना काय काय तर कुस बदलताय काय काय पडतं तर झोपेत खूनच्या खून बदलतात हो सकाळी आपल्याला सांगतात आम्हाला कधी कधी बाहेर झोपायचं समज तू कधी कधी शेजारी असते सकाळी उठलं तिकडे खुईला लांब निघत मला बघितलं का रात्री इथं झोपडून निघालो तिकडं काय काय झोपण्याच्या पण पद्धती असतात पूर्व पश्चिम झोपतात सकाळ उत्तर दक्षिण काय काय ती उशी पायाखाली असते हा उशी पायाखाली असते का डोक्याखाली झोपताना डोक्याखाली उठल्यावर पायाखाली हा फिरला का उशी फिरली काय माहित हा फिरला का उशी फिरली माहितीच नाही आणि आता इकडे काय पद्धत जरा बाहेर असं कट्ट असायचं जुन्या काळात कट्ट थोडस बघा असं अंगाला कट्ट बांध मग काय काय रात्रीच्या कट्ट्यावर सकाळी उठल्या खाली हा कधी पडला ह्यालाच माहित नाही आहे ना अशा झोपण्याच्या पद्धती तसा तो झोपला झोपी जसा कुस बदलाय गेला आणि जसा कुस बदलाय गेला तसा तो असा असणारा काटा असा उभा राहिला आणि त्याच्या ठासोळीपर्यंत गेला तसा तो आरडला मगाच्या दार आरडला जसा आरडला तसं शेजारी आवतो चालू होतं 4-5 जण पळत आले आवतो सोडून काय झालं बघितलं तर ह्याच्या ठासोळीत काटा खुडला काटा पूर्ण गुप्ता म्हणून एक जण काढायला गेला तिथं खुडला काटा त्याला काय कळना त्याला ओरडायला लागला त्याला काय कळना झालंय काटा असं द्या काय काटा काढत होता ना मग काय झालं कळना त्याला पण त्यांनी काय केलं बैल गाडीत घेतला फलटणला नेला फलटण मधनं जिबत घातला त्यावेळीची गोष्ट जिबत न नेला त्याला सातारला नेला सातारमधनं विमानात घातला आणि मुंबईला नेला काट्यासाठी काटा काढायसाठी बघा ना लोक काटा काढायसाठी कुठं येते विमानाने काटा काढायसाठी नेला मुंबईला नेला आणि तिथे डॉक्टर म्हणला काटा ठासोळीपर्यंत फुडलेला आहे ऑपरेशन करावे लागेल 10 लाख रुपये खर्च लोक म्हणले 20 लाख घ्या पण ह्याचा काटा काय म्हणले 20 लाख घ्या पण ह्याचा काटा पहिला काढा तुम्ही समजताय जो काटा हे खोडल्यावर काढला पाहिजे का नाही आता मला तुम्ही एक सांगा पहिला काटा पायात ठेवाय पाहिजे होता दुसरा काटा चांगला का पहिला काटा चांगला आता पहिला का दुसरा काटा चांगला सांगा तसंच पायात राहून देताना कुरूप होऊन द्यायचं म्हणजे चालतं नसतं लंगडी असं आता म्हणा दुसरा म्हणा की मी आहे की पहिलाही काटा आणि दुसराही काटा पहिल्या काट्यानं दुसऱ्या काट्यानं पहिला काटा काढायचा तेही टोक फोडायचं आणि फेकून द्यायचं तसं अहम देहास्मी हे वृत्ती ज्ञानचं असतं अहम ब्रह्मास्मी मग दोन्ही नको दोन्ही ज्ञान बाजूला करायचं आणि मग मी भक्त तू देव ऐसे करी आणि मला काय कर देवा 10वी रूप मज गोपी कर म्हणा ठेवीन चरणावरी मग
मला असली तसली रूप दाखवू नको. ज्या तुझ्या रूपानं गोपिका रममान झाल्या, कृतार्थ झाल्या, ते रूप मला दाखव. मग ते रूप बघितलं मी काय करेन, पाहुणी श्रीमुख. हा मला माहित आहे तू चतुर आहात, तो शिरोमणी, तू लय चतुर आहे, मी तसा नाही जाऊन देणार. पाहुणी श्रीमुख, तुझा आधी श्रीमुख पाहिजे, मग तुला प्रेमभावानं आलिंगन करेन, मग तुझ्या चरणावर माता ठेवीन, आहे ना. मग आणि कुणी विचारलं तर हितोपदेशाचा होता. शास्त्राचा नियम आहे, न कस्यचित ब्रूया. शास्त्र सांगतं की विचारल्याशिवाय कुणाला उत्तर देऊ नये. भारतात चाय आणि राय खूप मिळते, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू नाही, आहे ना. बिना विचारलं नाही ना. कधी कधी महाराज लोक आता बोलावं का ना बोला, कॅमेऱ्यात आलंय मला काय कळलं. पण कधी कधी जर असंच आपण साधं गेलं ना, कुणी किंमत घेईल. चांगल्याच बदनात गाडी पिढी जशी आणली तशी जर घेऊन गेलो, मग या महाराज तुम्ही का, आहे ना. मग असं असते. पण कसं असतं कुठलेही महाराज असतो, कधी गाडी ह्याच्यावर नाही पारक, त्याचं कीर्तन ऐकायचं, ज्ञान ऐकायचं, त्याच्यावर पारक करायचं. गाड्या हे गरजेचं झाल्यात का पण माहिती आहे तुम्हाला. आता 11 वाजता पण निघता 12 वाजते. आता मोटरसायकलवर जाऊ शकत नाही. बरं गाडी खराब असली, कुठं वाटत झाल्या हो का, तुम्हाला वाटतं महाराजांचं जे जीवन चांगलं आहे, असं काय नाही. ज्याला मुळ्यात होतं त्याला मुळ्याचा त्रास माहित आहे. हा मला वाटतं हे चांगलं ते चांगलं, काही चांगलं नाही. रातभर जायचं गाडी घेऊन, घरी पोचला तर घरच्यांचा, वाटत थडकला तर यमाचा, इकडे येताना निघाला वाटत थडकला तर यमाचा, इथं पोचला तर तुमचा गावचा काय विश्वास. हा एकदा फोन केला तुम्हाला किती विश्वास आहे बा. कीर्तनकार येणारच, दुसऱ्यांदा फोन करायची गरजच नाही. हा आहे ना विश्वास असू द्या, आहे ना. मग पाहुणी श्रीमुख देईन आलिंगन, जीवे निंबलून, माझा जीव मी तुझ्यावर उतरून टाकेन. आजकालची पोर आपला जीव कशावर पण उतराय टाकले, शेपड्या मेकल्यावर उतरून टाकले. दारा आहे बापाने 20 वर्ष तिच्या शिंपण आहे पूजा आहे मेले, आता ते बोलत नाही, जाऊ द्या विषय नाही आपलं, आहे ना. पोर आहे तशी, पोरी तशा आई बापाची पार माना खाली घालावले, आहे ना. लाजा वाटत नाही त्यांना, आहे ना. बोललं पाहिजे असं कोणतरी, यांना काहीच पटत नाही. ज्या आई बापाने 20-20 वर्ष सांभाळलं, मान टाट करून वर चालले, त्यांच्या माना खाली घालवायला लागले. ही संस्कृती नव्हती आपली. अरे बायकांसाठी ताजमहाल बांधणाऱ्याची संस्कृती वेगळी होती. अरे आईसाठी स्वराज्य निर्माण करणारी संस्कृती, आईसाठी स्वराज्य निर्माण करणारी संस्कृती आपली. ताजमहाल बांधणारी संस्कृती आहे आपली. हा म्हणून लक्षात घ्या, नीट वागावं. ऐका मी आता थोडस 1-2 गोष्टी सांगतो. भावाभावात प्रेम राहू द्या. उद्या मेलं तर कोण काय घेऊन जाणार नाही. भावाभावात प्रेम राहू द्या. घरात जर एकता असेल तर प्रगती, घरात एकी राहू द्या. गावात एकी राहू द्या. गावात एकी असेल तर धर्म टिकून राहतो. घरात एकी असेल तर घराची प्रगती होते. भावाभावात प्रेम असेल तर राम लक्ष्मणासारखं प्रेम राहू द्या, आहे ना. कोण गेल्यावर कोण घेऊन जात नाही ना, तुम्ही ना आम्ही. त्याच्यामुळे जब तक जिये अच्छे जिये, आहे ना. प्रेमाने राहा, गेल्यावर सगळं सोडून जायचं, आहे ना. त्याच्यामुळं पुसता सांगेन हित गुज मात, विचार करून तुम्हाला सांगतो हित गुज मात. बैसोनी एकांत सुख गोष्टी, एकांत सुखाच्या गोष्टी सांगावं. म्हणजे कुठल्या, की बाबा परमार्थ चांगला करा, आहे ना. रोज सकाळी उठल्यावर नाही तुम्हाला वेळ ना, ज्ञानेश्वरीचं दर्शन तरी घ्यायला वेळ आहे का नाही. काही एवढं 24 तास कामाचाच व्यापलाय आहे का नाही. नुसतं दर्शन घेऊ शकता. ज्ञानेश्वरीचं गात्याचं दर्शन घ्या, आई वडिलांचं दर्शन घ्या. इथे येणारे आमच्या पाया पडत, आमचं पाय एवढं चांगलं आहे. नवऱ्याच्या पाया पडून या, सासूच्या पाया पडून या, सासऱ्याच्या पाया पडून या. कुणी लागला आमच्या कशाला पाया पडताय. आम्ही काय तुम्हाला आज गेलो संपला विषय. तुम्ही कीर्तनात 9 दिवस नाही, रोजच उठले की सासू सासऱ्याच्या पाया पडा, नवऱ्याच्या पाया पडा, आहे ना. नाही तसं नाही जमत आपल्याला. असू द्या. घरातून ना बघा, ह्यांची आता पार ही म्हातारी झाली, त्यांची थोडं आयुष्य राहिले. आपण आयुष्यभर ह्यांना काय बोललो नाही, पण म्हातारपणी जाताना जर बोललो नाही, ह्यांना मनाला खूप लागतं बरं का, खूप लागतं. त्याच्यामुळे सोडून द्यायचा विषय. या काना नाही, देवानं 2 कान ह्यासाठी दिले, इकडून ऐकायचं त्यांचं, इकडून सोडून द्यायचं. काय बोलायचं नाही, निवांत राहायचं, रिलॅक्स. टेन्शन द्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला सवय लागली द्यायचं टेन्शन पण द्यायचं ना, आपण पण घ्यायचं. म्हणजे मीही जगणार नाही, तुला जगून देणार, आहे ना. म्हणून प्रेमाने जगायचे ना आपल्याला. प्रेमाने एकदा भजन करायचं. विठ्ठल
भक्त तू देव ऐसे करी दावी उपमज गोपिकार म्हणा थेमिन चरणावरी माता पाहुनी श्रीमुख देना लिंगन जीवेने बोलवण उतरीन पुसदा सांगीन हित मात बैसोनी एकांत सुख गोष्टी दावी रूपमज गोपिकार म्हणा ठेविन चरणावरी माता तुका म्हणे यासीन लावी उशीर माझ्या पितर जाणून या दावी रूपमज गोपिकार म्हणा ठेविन चरणावरी माता विठ्ठल ऐका आपली वेळ झालेली आहे कीर्तन वेळेत चालू केलं होतं आपण काय ठरवून येत नाही बरं का काय बोलायचं काय नाही पाहुणी दोन्ही बरोबर झालं तर जसं आपलं पाहुणी या ग्रंथ करावे कीर्तन या जे गुरुजनांच्या शिकलो जे आम्ही हरिदारू शिके जळंती पंढरपूर चातुर्मासात जे शिकलं ते मांडण्याचा तुमचा प्रयत्न केला आणि ऐका आपण फक्त ब्रह्मज्ञान शब्द बोललो कारण तुकोबारायांच्या पूर्ण अभंगाचा मला वाटतं वर्षानुवर्षी जरी एखाद्या अभंगाचा अभ्यास केला तरी मला नाही वाटत युगानायुगी केला तरी त्याचा अर्थ कोण सांगू शकेल असं नाही आपलं गुरुच्या कृपेने जेवढं सांगण्याचा प्रयत्न केला तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला गुरुच्या कृपेने संस्थेच्या कृपेने सर्वांच्या मोठ्यांच्या आशीर्वादानं शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे यासी न लावी उशीर माझ्या अभ्यंतर जाणून तुकोबाराय म्हणतात देवा आता पाच झाले ना आता तू माझ्या अंतकरणाची तळमळ जाणून घे आणि काय कर यासाठी उशीर लावू नको एक दृष्टांत सांगतो तुकोबाराय फक्त एक शेवटचा दृष्टांत तुकोबाराय नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तुकोबाराय का नको म्हणतात फक्त भक्ती का म्हणतात कारण भक्ती म्हणजे जी शक्ती आहे ती कुठंच नाही का चातुर्मास चालला होता नामदेवराय कीर्तन करत असायची वाळवंटात कीर्तन करत होते त्यावेळेस लहान मुलगा अशी जी मुलं होती ना असं एक लहान 7-8 वर्षाचा मुलगा त्यांच्या कीर्तनाला नेहमी यायचा तू महाराजांना रोज कीर्तन महाराज तुम्ही आमच्या घरी चला ना आमच्या आईची लय इच्छा आहे तुम्ही आमच्या घरी तुमचे पाय आमच्या घराला लागावे गुरु मुखातून ऐकलेलं दृष्टांत आहे का गुरुजींच्या मुखातून ऐकलेलं सांगतो मग ते पाय लावा ना आणि त्याला वडील नव्हते आईन दोघच होते वडील नव्हते त्याला मग तो काय म्हणायचा तो म्हणायचा महाराज चला ना महाराज म्हणायचे नाही रे आता चातुर्मास आहे चातुर्मासात मी पंढरपूरच्या बाहेर जात नाही बघा अजून आमचे गुरुवर काही उद्या चातुर्मासात काही झालं तरी पंढरपूर सोडून जात नाही बरेच असे चातुर्मास 4 महिने वेश सोडत नाही त्याला अनुष्ठान म्हणा अनुष्ठान म्हणजे असं नसते की बसता ते वेश ओरडायचे नसते आता त्याला भरपूर नियम आहे ज्योतिषशास्त्र झाल्यानंतर सांगतो तर तो काय करायचा नामदेव महाराजांना रोज म्हणायचा नामदेव महाराज एक दिवस त्याला म्हणले बाळा वारीच्या वेळेस ना वारीच्या वाटेवर काय करेन वारी जाताना मी तुझ्या घरी येईन मग त्यानं आईला सांगितलं आई खुश झाली सगळी वारीची वाट बघू लागली वारीचा वाट उजळला वारीचं प्रस्थान झालं प्रस्थाना दिवशी ज्या दिवशी नामदेव महाराज पालखी घेऊन त्यांची वारी घेऊन दिंडी घेऊन येणार होते त्याच्या आदल्या रात्री त्या मुलाला कळलं की आज आपल्या घरी उद्या येणार आहे त्यानं आईकडे आला पळत आईकडे आला आईला म्हणाला आई 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 ऐक ना एवढी वर्ष झाली तो ज्याची आतुरतेने वाट पाहत होते आपल्या घरी संतांचं पाय लागावं ते महाराज उद्या येणार आहे आईला झोपेना त्याला झोपेना रातभर जागेत दोघं सकाळी 3ला माऊली उठली 3ला उठली घरा पुढे सडा टाकला पहिलं बाय सडा टाकायचे 3ला उठायचं सडा टाकला माऊलीनं आणि पोरग पण तिच्याबरोबर उठलं कारण घरात दोघंच वडील नव्हते पोरग उठायचं आईला मदत करू लागायचं शेणात पाणी घालायचं काढवू लागायचं सारवू लागायचं सगळं करू लागत उजाडलं दिवस उगवला पोळ्याचा बेत आईनं पुरण शिजत घातलं होतं आणि पोरग पण 3 वाजल्यापासून आंघोळ करून पळत होतं त्याला भूक लागली मग आई म्हणायची थांब रे बाळा आताच पुरण शिजले है ना जा बाहेर काहीतरी खेळ आई असं काहीतरी त्याला निमित्त करून पाठवायची मग आईने पुरण ज्यावेळेस घेतलं बनवायला लागली पोळी टाकली पहिल्या पोळीचा असा खमंग वास
तुपाच्या पोळ्या बनवायला लागली, खमंग वास सुटला. त्या मुलाला भूक कंट्रोल होईना. त्या आईपाशी यायचं, आई ये आई, ऐक की मला एक पोळीचा तुकडा देतीस का? आई दे की मला. आई मला लय भूक लागली ग. आई म्हणायची बाळा पाणी ते नाहीतरी गुळ खा. गुळ खा बाळा, आपल्या घरी आज संत येणार आहे, त्यांच्या आधी तुला कसं वाढायचं? अतिथी देवो भव कशाला म्हणले? अतिथी येणार आहेत बाळा, है ना. अतिथीच्या आधी आपण भोजन केलं तर आपलं सुकृत, आपलं पुण्य निघून जाईल. मग आई म्हणायची घे एक पैसा घे, दुकानातनं काहीतरी घेऊन. नाही काय मला दुकानातलं खावटत नाही. आई एक तर आपल्या घरी पप्पा गेल्यापासनं, बाबा गेल्यापासनं आपल्या घरी कधी पोळी बनवली नाही का आई. मला तुला माहित आहे ना, मला पोळी किती आवडते, मला पुरण किती आवडतं. आई तुला माहित आहे ना. आई दे की मला थोडस दे ग आई, पुरण दे ग आई, थोडं दे, पण नाही नको एवढंच दे ग आई. आई म्हणायची नाही बाळा झाले. असं करत करत 12 वाजायला आले, पण पोराला आता काय राहवना, पोरगल राहवना. मग आई म्हणली आता बाळा शेवटची पोळी राहिली, शेवटची पोळी राहिली, आता काय कर बाळा, काय कर, आपल्याला जळण कमी आहे, जा त्या जळणातून एक आपल्याला लाकूड घेऊन ये. आणि त्या बाहेर असं सरपण होतं, त्या सरपणात पोरग गेलं भुकेच्या आशेनं, पोळीच्या आशेनं गेलं पळत पळत, न बघता ते लाकूड उचलाय गेलं. पण अचानक काय केलं, काळानं घावाला घातला आणि त्या लाकडाच्या माग आशिलना काळा सर्प होता. जसं का लाकूड घ्यायला घेतलं तसं त्यानं फणकिरणी फळा काढून त्याच्यावर फणा मारल्याबरोबर जोरात जिंकला. आई जोरात जिंकलं. आणि जसं आहे ना त्या बाळाची आपला आवाज ऐकला, आई पोट्या बिळ्या सगळं सोडून आई त्या मुलापाशी आली. आई मुलापाशी आली, आई बघती मुलाला. आता आशिलनागाचं विष जहर ते त्या हळूहळू लगेच त्याच्या तोंडात लहान मुलगा होतं, त्याला विष सहन झालं नाही, पूर्ण ब्लड मध्ये विष सर्क्युलेट झाल्यामुळं हळूहळू त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. ते फेस येऊ लागला. त्या आईला म्हणते आई अंधारा दिसतात ग आहे, मला तुझा चेहरा नीट दिसे ना गा. आई पण माझ्या पोटात कसं तरी होतंय गाय. आई मला थोडी पोळी दे ग आई, आई मला थोडी पोळी दे ग आई, मला दे ना ग आई, मला कसं तरी होतंय ग. ते आई आपल्या पत्राने तिचा फेस पुसत होते आणि फेस पुसत 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 ती म्हणायची नाही रे बाळा, नाही रे बाळा, आपल्या घरी संत येणार आहे, मी तुला कशी पोळी देऊ बाळा, कशी पोळी. हे आहे आई, मला काय दिसलं आई, मला तुझा चेहरा दिसना ग आई, आई मला ती की पोळी. असं म्हणत म्हणत त्या पोरानं प्राण सोडला आणि आई मोठ्याने रडायला लागली. तेवढ्या टाळाचा दिंडीचा आवाज येऊ लागला. कसं त्या माऊलीने त्या पोराचं तोंड पुसलं पत्रानं, आपले डोळे पुसले आणि त्याला एका खानात घेऊन लपवलं. नामदेव महाराज आले. मी त्यांचं पाय बी घेतलं, माऊलीने आपलं तोंड पुसून घेतलं आणि महाराजांचं पाय बी पुसलं. आता महाराजांना सांगावं तर लगेच मग त्याला सुतकाचं जेवण आम्ही कसं जेवायचं, म्हणून त्याने महाराजांना काय सांगितलं नाही. मग महाराजांना सांगितलं नाही, मग काय केलं, तशीच पाट मांडली बसवलं. नामदेव महाराज म्हणले माऊली आपला विठ्ठल कुठे आहे ग, दिसत नाही, आपला विठ्ठल कुठे आहे सांग ना, विठ्ठल कुठे आहे, त्याला बोलवा, आपल्याला संकल्प सोडायचे ना, त्याला बोलवा. माऊलीच्या डोळ्यातनं पाणी यायला लागले. ते म्हणले महाराज म्हणले माऊली का रडता तुम्ही. मग ते शेवटी आईचं काळी त्यानं टाहू फोडला, मोठ्याने ओरडू लागले महाराज माझा एकुलता एक मुलगा साप चावून मेला हो, आधी देवानं माझा नवरा नेला, आता एकुलता एक मुलगा सुद्धा नेला. नामदेवराय म्हणतात त्या माऊली कुठं आहे तो, घेऊन ये त्याला. आणि नामदेवरायनं त्याला आणल्यानंतर नामदेवरायनं हातामध्ये पाणी घेतलं आणि मोठ्यानं विजय केला, कुंडली गवरधारी श्री असं करून ते पाणी सोडलं. त्याच्या तोंडामध्ये पाणी सोडतात तो मुलगा जागा झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी भक्त तू देव ऐसे करे, कारण भक्तीमध्ये शक्ती आहे, म्हणून भक्ती करा. संसारामध्ये काय नाही, रोज देवाच्या कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुकोबारायांची अशी अवस्था झाली होती. म्हणून तुका म्हणी अशी लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणून या ज्ञानेश्वर. जसं देवा संतांना वाटतं देवाचं भजन करावं,
तसं देवांना वाटतं संतांचं भजन करावं, म्हणून एकदा त्या संतांचं आपण भजन करू. तुकाराम सर्व सज्जन मायबाबांच्या चरणी अर्पण करतो. काय चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे बरोबर असेल ते सर्व माझ्या गुरुवर्यांचं, आपल्या संतांचं, आपल्या पुराणांचं, आपल्या संत वाङ्मयांचं, सर्वांचं. आणि काही चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, माझ्या जिभेचे दोष म्हणा, आहे ना. काय जर चांगलं असेल तर पदरात घ्या, नसेल तर माझं मला परत करा. सगळ्यांनी खूप अशी सुंदर साथ दिली. सर्व संत सज्जनांच्या, साधक चरणांच्या, साधक मायबापांच्या चरणी विनम्र भावाने नमन करतो. आमचे हरिभक्त परायण आदरणीय विजय महाराज खूप चांगलं कार्य करतात, त्यांना सहकार्य करा. सप्तामध्ये गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करा. सुंदर असं आपले दोन्ही गंधर्वाचार्य सोबत कीर्तनकार आहेत, त्यांनाही विनम्र भावाने प्रार्थना करतो. विनय करी चोपदार मामा ऐका, आणि साऊंड सिस्टीम वाले आपले ताटावड्याचे प्रसाद साऊंड सिस्टीम ना, त्यांचंही मी विनम्र भावाने त्यांनाही अभिवादन करतो. आणि ऐका, आपल्या गावचं हे सर्व जे दिसणार आहे वैभव, असे आमच्या सोबत आलेले आमचे महाराज किशोर महाराज पवार व आमचे कट्टे महाराज यांच्या चरणी यांचा चॅनल आहे @ज्ञानांजन 3. हे तुमच्या गावचे सगळे यामध्ये दिसणार आहे. मोबाईल आहे, आजच्या आज तुम्ही तेवढं काम करा. आपल्या माणसांना आपण मोठं करायला शिका, तुम्हाला त्याला पैसे लागणार नाही. आता मी त्यांचे सबस्क्रायबर पाहिलेले आहेत, कमीत कमी 50-1 सबस्क्राईब वाढले पाहिजे. तुम्ही ते लिंक नंतर तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवून पूर्ण तुम्ही तुमच्या भागात तुमचे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांना पाठवा. त्यांना तुमच्या गावचा, ह्या आपल्या गावचा कार्यक्रम बघू द्या, ते वैभव बघू द्या. तुम्ही कशा प्रकारे धर्माला साथ देताय हे दिसू द्या. आपली माणसं मोठे करायला शिका. त्यांचा चॅनल आहे @ज्ञानांजन, मराठीत नाव आहे ज्ञानांजन. मी पाहिजे जर शंकर सरांना, शंकर महाराजांना लिंक पाठवतो, त्यांनी तेवढं करावं. कमीत कमी 50-1 सबस्क्रायबर. तर प्रत्येकाच्या घरी 2-2 मोबाईल आहे ना. सबस्क्राईब करा, आपली लोक मोठी करा. चांगलं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे, त्यांनाही सहकार करा. त्यांच्याही चरणी मी विनम्र भावाने सर्वांना प्रार्थना चरण दंडवत करतो. तुम्ही आला ऐकायला, आहे ना, कारण तुम्ही नसतं तर मी कुणाला सांगितलं असतं. पण असे बरेच आमचे कीर्तनकार होते, देवासाठी कीर्तन करायचे, है ना, देवाला सांगायचे. पण आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही आला, तुमच्याही चरणी माझा असं दंडवत, साष्टांग दंडवत. आता सर्वांची जे मी काय करतो, निरोप घेतो आणि सेवेला पूर्ण, काय चुकला असेल तर माफ करा बरं, सेवेला पूर्ण विराम घेतो. जय Good.